Hello dear students, welcome to Matrix Science Academy and this is one short revision lecture of the topic gravitation. Gravitation class 11th मधला खूप इम्पॉर्टंट टॉपिक आहे बिकॉज या लेसन वरती रेग्युलरली प्रत्येक वर्षी 2 प्रश्न विचारले गेले आहेत. ग्रॅव्हिटेशन रिलेटिव्हली इझी टॉपिक आहे आणि त्याच्यात काही सर्टन सेट ऑफ फॉर्म्युले जर आपण नीट केले तर यावरचे प्रश्न आपल्याला इझिली जमू शकतात. हा वन शॉट लेक्चर बघताना हा थोडासा मोठा लेक्चर होईल. यामध्ये आपण मॅक्सिमम एमसीक्यूज पण सॉल्व्ह करणार आहे. सो कॉन्सेप्ट त्याच्यावरचे एमसीक्यूज, कॉन्सेप्ट त्याच्यावरचे एमसीक्यूज या सिक्वेन्सने आपण जाणार आहे. सो बिफोर वी स्टार्ट द टॉपिक प्लीज मेक शुअर तुम्ही एक नोटबुक घेऊन बसताय सो दॅट जे काही इम्पॉर्टंट पॉइंट्स असतील ते तुम्ही नोट डाऊन करून घ्या. क्वेश्चन जर आला तर पॉज करून पहिला सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करा रादर देन जस्ट लुकिंग ॲट द सोल्युशन. पहिलं तुम्ही ट्राय करा, नाही जमलं इन दॅट केस यू कॅन वॉच द सोल्युशन. सो लेट्स स्टार्ट विथ द टॉपिक gravitation, lesson number 5 in 11th standard state board textbook. So articles in this topic that we are going to cover, हे सगळे आर्टिकल्स आहेत. एक एक करून आपण या आर्टिकल्सला डिस्कस करूयात, लगेच त्याच्यावरचे क्वेश्चन सॉल्व्ह करूयात. सो द फर्स्ट आर्टिकल इन दिस टॉपिक इज न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. सो न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन, न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन सगळ्यांना माहित आहे, आपण क्लास 8 पासून हा शिकलो आहे कि whenever there are two bodies, two masses, mass m1 and mass m2 separated by some finite distance, say distance r, तर यांच्यामध्ये जो फोर्स ऑफ अट्रॅक्शन किंवा रिपल्शन असतो तो दिला जातो g m1 m2 अपॉन r स्क्वेअर. हा फॉर्म्युला महत्वाचा आहे, बट याच्यापेक्षा जास्त महत्वाच्या काही गोष्टी आहेत ज्या आपण आता नोट करूयात. जी आहे ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट, ज्याची व्हॅल्यू असते 6.67 10⁻11 न्यूटन मीटर स्क्वेअर पर केजी स्क्वेअर. बऱ्याच वेळेस आपण कॅल्क्युलेशन करताना हा नंबर त्रासदायक ठरतो, त्यामुळे याला अप्रॉक्सिमेशन किंवा याला 6.67 ला आपण 20/3 लिहायला लागलो तर 20/3 तुम्ही करून बघा, तुम्हाला 6.67च येईल. सो 20/3 × 10⁻11 न्यूटन मीटर स्क्वेअर पर केजी स्क्वेअर असं त्याला लक्षात ठेवू शकतो आपण. आणि जर सीजीएस मध्ये कन्वर्ट कराल तर 20/3 × 10⁻8 9 सेंटीमीटर स्क्वेअर पर ग्रॅम स्क्वेअर असा त्याचा कन्वर्जन फॅक्टर बनतो. So these are the values of gravitational constant. Remember, gravitational constant is universal gravitational constant, so its value will never depend on any medium. It will not depend on any place. It will only depend on the system of units, that is SI मध्ये ही आहे, CGS मध्ये ही आहे. महत्वाची गोष्ट अशी आहे की ग्रॅव्हिटेशनल फोर्स हा ऍक्शन रिॲक्शन फोर्स आहे. सो मास m1 m2 वरती जो फोर्स लावतोय आणि m2 m1 वर जो फोर्स लावतोय तो अलॉंग द लाईन आहे. त्यामुळे दोन्ही फोर्सेस अलॉंग द लाईन ऍक्ट होत असल्यामुळे हे सेंट्रल फोर्स आहे आणि हा फोर्स कुठलाही टॉर्क एक्झर्ट करत नाही, कारण की हा सेंट्रल फोर्स आहे. सेंट्रल फोर्स असल्यामुळे इट विल नॉट एक्झर्ट एनी टॉर्क. अजून एक इम्पॉर्टंट पॉइंट अबाउट ग्रॅव्हिटेशनल फोर्सेस की से फॉर एक्झाम्पल मून आणि अर्थचं एक्झाम्पल घेऊयात. बऱ्याच स्टुडंट्सचा हा मिसकन्सेप्शन असतो की वाटतं की मास ऑफ अर्थ जास्त आहे त्यामुळे अर्थ मूनला जास्त ओढतोय, मून अर्थला कमी ओढतोय, बट तसं काही नाहीये. मास कोणाचं जास्त असू देत, कोणाचं कमी असू देत, अर्थ जेवढा मूनवर फोर्स लावेल तेवढाच फोर्स मून अर्थवर पण लावेल. दोन्ही फोर्सेस इक्वल अँड ऑपोजिट असतील. अर्थ मूनच सोडा, अर्थ आणि पर्सन मधला जर काही विचारलं, व्हॉट इज द फोर्स बिटवीन force exerted by, if the force exerted by earth on the person is W, then what is the force exerted by the person on earth? Answer is W. Same force, it is action reaction force. So this is the Newton's law of gravitation. The force is independent, it is the weakest force in nature. Its value is calculated by this formula. आता न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन मधले काही पॉइंट्स इथे लिहिलेले आपण की हा फॉर्म्युला आहे, ह्याची युनिट, डायमेन्शन्स, हे सगळं डायमेन्शन पण आपण कॅल्क्युलेट करून घेऊयात. डायमेन्शन काय येईल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंटचं बघा. डायमेन्शन काय येईल तर फोर्सचं डायमेन्शन असतं L1 m1 t-2. हा L2 वरती जाईल आणि हा m1 m2 खाली जाऊन मास m2 होईल. सो डायमेन्शन बनतं L3 m-1 t-2. These are the dimensions of gravitational constant. So ग्रॅव्हिटेशनल फोर्स, न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन बद्दल बेसिक आपण सगळ्या आयडिया इथे घेतल्या आहेत. अजूनही काही पॉइंट्स राहतात तर बघूयात. लेट्स मूव्ह टू द नेक्स्ट स्लाइड. इथे आपण काही अजून ऍडिशनल पॉइंट्स लिहू शकतो का बघूयात. सो न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन हा जो लॉ आहे हा 2
पार्टिकल मासेस मधला फोर्स देतो. ओके, रिमेंबर इट गिव्स फोर्स बिटवीन पार्टिकल मासेस. म्हणजे जर एक्सटेंडेड बॉडीज असतील, एक्सटेंडेड आणि अशी असेल, तर यांच्यातला फोर्स न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन नाही देऊ शकत. तुम्हाला या पार्टिकलचा या पार्टिकल बरोबरचा फोर्स काढावा लागेल, या पार्टिकलचा या पार्टिकल बरोबरचा फोर्स काढावा लागेल. जेवढे परम्युटेशन कॉम्बिनेशन बनतील त्या सगळ्यांचं ऍडिशन करून तो फोर्स काढावा लागेल. तुम्हाला असं वाटू शकतं की सर किती सिंपल, ह्या पूर्ण मास ह्याच्या सेंटर ऑफ मासला अज्युम करा, ह्याचा पूर्ण मास ह्याच्या सेंटर ऑफ मासला अज्युम करा आणि ऍड करा. बट दॅट इज नॉट गोइंग टू वर्क. इट विल नॉट वर्क इन दॅट वे अनलेस इट इज अ स्फेरिकल जॉमेट्री. फक्त स्फिअरच एक अशी जॉमेट्री आहे की ज्या केसमध्ये आपण असं म्हणू शकतो की या दोन बॉडीमध्ये किती फोर्स आहे, तर ह्याच्या सेंटर ऑफ मास आणि ह्याच्या सेंटर ऑफ मास मधला फोर्स इज द फोर्स बिटवीन दीज टू. असा लॉजिक दुसऱ्या जॉमेट्रीजला चालणार नाही. फॉर एक्झाम्पल, एक स्क्वेअर आणि एक ट्रायंगल, ह्याचं 10 किलो वजन आहे, याचं 5 किलो वजन आहे, यांच्या मधलं डिस्टन्स दिलाय तुम्हाला 5 मीटर आणि विचारलं की ग्रॅव्हिटेशनल फोर्स काढा, तर हा न्यूटन्स लॉने डायरेक्टली आपल्याला काढता येणार नाही, बिकॉज सेंटर ऑफ मासच्या लॉजिकनी काढता येणार नाही, म्हणून असा प्रश्न विचारणार पण नाहीये. बट इफ इट वॉज अ स्फिअर, तर स्फिअरला ही लॉजिक चालून जातं. स्फिअरला आपण अज्युम करू शकतो की पूर्ण मास सेंटरला आहे, असं अज्युम करून यू कॅन यूज द सेंटर ऑफ मास का कॉन्सेप्ट and then calculate the force G m1 m2 by r square, where r will be the distance between the centers. इथे तो फॉर्म्युला चालणार नाही. G m1 m2 by ह्याचा सेंटर ऑफ मास, ह्याचा सेंटर ऑफ मास, हे डिस्टन्स घेऊन बिलकुल नाही चालणार. ओके, सो दिस इज ओनली व्हॅलिड फॉर स्फेरिकल जॉमेट्री. बाकी ठिकाणी the law itself, the statement itself is particle masses, only valid for particle masses. सो लेट्स सॉल्व क्वेश्चन्स. ह्याच्यावरती काही क्वेश्चन्स येतात का बघूयात आपण. क्वेश्चन बघा. ऍज अन ऍपल इज रिलीज फ्रॉम हाईट h, इफ यू रिलीज ऍपल ऑन अर्थ सरफेस फ्रॉम हाईट h, ऑप्शन्स काय दिलेत बघा. द फोर्स ऑफ अट्रॅक्शन ऑफ अर्थ ऑन ऍपल इज ग्रेटर देन द फोर्स ऑफ ऍपल ऑन द अर्थ. द एक्सेलरेशन ऑफ ऍपल अँड द एक्सेलरेशन ऑफ अर्थ आर इक्वल. फोर्स ऑन ऍपल इज ग्रेटर देन फोर्स एक्झर्टेड than the force of earth on the apple. Both apple and earth equal and opposite forces on each other. So आत्ताच आपण डिस्कस केलंय की दोघांवरचे फोर्सेस हे सेम असतात. The force on apple will be equal to the force on earth. डिफरंट काय असेल बघा. हे अर्थ आहे, हा ऍपल आहे. A फॉर ऍपल, E फॉर अर्थ. आपण बघितलंय की यावरचा फोर्स आणि यावरचा फोर्स सेम असणार आहे. म्हणजे से फॉर एक्झाम्पल ऍपल 100 ग्रॅमचं आहे, अर्थ त्याला कितीने ओढेल, त्याच्या वेटनी mg नी, म्हणजे 1 न्यूटननी ओढेल. म्हणजे अर्थ ऍपलला 1 न्यूटननी ओढतोय, ऍपल ही अर्थला 1 न्यूटननीच ओढतो. म्हणजे दोघांवरचा फोर्स इक्वल अँड ऑपोजिट असेल. बट इथे थोडासा ट्विस्ट आहे. त्यांचे डिफरंट काय असतील, तर ते असतील ऍक्सेलरेशन. ऍक्सेलरेशन ऑफ ऍपल विल बी फोर्स दॅट इज 1 न्यूटन डिवायडेड बाय मास ऑफ ऍपल, जे की खूप छोटस आहे. मास ऑफ ऍपल खूप छोट आहे, फक्त 100 ग्रॅम आहे, 0.1 आहे. सो तुम्ही 10 अपॉन 0.1 करून बघा, सॉरी 1 न्यूटन अपॉन 0.1 करून बघा, यू विल गेट 10 मीटर पर सेकंड स्क्वेअर. म्हणजे ऍपल खाली पडणार आहे 10 मीटर पर सेकंड स्क्वेअरनी. दॅट इज ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. बट अर्थ वरती पण फोर्स लागतोय वरच्या डायरेक्शन मध्ये, मग अर्थ पण वर ऍक्सेलरेट झालं पाहिजे. बघूयात कितीच्या रेटने ऍक्सेलरेट होईल. ऍक्सेलरेशन ऑफ अर्थ काय असेल, फोर्स ऑन अर्थ अपॉन मास ऑफ अर्थ. तर फोर्स ऑन अर्थ 1 न्यूटन लागतोय आणि मास ऑफ अर्थ इज ऑफ ऑर्डर 10⁻²4. सो लगभग 10⁻⁻24 मीटर्स पर सेकंड स्क्वेअरच्या रेटने ऍक्सेलरेट होईल. हे ऍटमच्या मध्ये न्यूक्लियस पण 10⁻⁻15 मीटर्स मध्ये असतो, त्याच्यापेक्षाही खूप छोटा आहे. सो हा नेग्लिजिबल आहे. सो प्रॅक्टिकली अर्थ विल नॉट मूव्ह while apple is falling down. Earth should actually move up, but that movement is so negligible it can be completely neglected. Okay, so let's move to the next question. परत एकदा न्यूटन्स लॉ वरचे बघा. पहिला आर्टिकल झालाय न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन, त्याच्यावरचे क्वेश्चन्स. इफ द डिस्टन्स बिटवीन अर्थ अँड मून वर डबल्ड, अर्थ आणि मून मध्ये जे डिस्टन्स आहे आता 3,84,000 किलोमीटर, ते डबल करून टाकलं, तर ग्रॅव्हिटेशनल फोर्स त्याच्यातला काय होईल. आपल्याला माहित आहे ग्रॅव्हिटेशनल फोर्सचा डिस्टन्स बरोबरचा रिलेशन कसा आहे. डिस्टन्स बरोबरचा त्याचा रिलेशन हा इनव्हर्सली प्रपोर्शनल आहे. सो जर हे डिस्टन्स मी डबल करत असेल
तर त्याचा स्क्वेअर ऑब्व्हियसली 1/4d² होणार आहे. सो फोर्स हा 1/4 होणार आहे. 1/4 ऑप्शन इज डेल्टा, रिड्यूसेस टू 1/4. If you increase the distance to double, force will become 1/4. Next, now this is very interesting question. तुम्हाला वाटेल की न्यूटन्स लॉ वरती काय काय किती अवघड विचारू शकतात, बट हा क्वेश्चन बघा खूप चांगला क्वेश्चन आहे. हा क्वेश्चन असा आहे, दोन कॉपरचे स्फिअर्स प्रत्येकाचा रेडियस r एकमेकांना टच करतायत. ठीक आहे, तर ड्रॉ करतो मी. हा पहिला स्फिअर आणि हा दुसरा स्फिअर. याचा रेडियस r, याचा पण रेडियस r, आणि विचारलंय त्या दोघांमधला ग्रॅव्हिटेशनल फोर्स त्यांच्या रेडियसवर कसा प्रपोर्शनल असेल. आता फर्स्ट गो मध्ये असं ऑब्व्हियसली वाटेल तुम्हाला की सर फोर्स बिटवीन देम इज g, पहिल्याचा मास दुसरा आयडेंटिकल आहे म्हणून त्याचा पण मास m, अपॉन त्यांच्यातलं डिस्टन्स सेंटर टू सेंटर घ्या. बघा सेंटर टू सेंटर इथे का चालते, बिकॉज ही स्फेरिकल जॉमेट्री. एक कॉपरचा क्यूब आणि दुसरा कॉपरचा क्यूब ठेवला असता आणि मग विचारलं असतं तर नसतं करता आलं. तसा प्रश्न पण नाही विचारणार, स्फिअरलाच विचारलाय. सो डिस्टन्स बिटवीन देम किती आहे, r आणि r 2r. सो 2r चा स्क्वेअर 4r². सो दिसतंय फोर्स इज इनव्हर्सली प्रपोर्शनल टू r². त्यामुळे ऑप्शन सी खूप टेम्पटिंग आहे म्हणून आन्सर सी आहे, बट तसं बिलकुल नाहीये. नीट पहा, एखादी गोष्ट दुसऱ्या गोष्टीला प्रपोर्शनल म्हणण्यासाठी एक रिक्वायरमेंट असते की उरलेल्या सगळ्या गोष्टी कॉन्स्टंट राहिला पाहिजे. म्हणजे ही गोष्ट बदलली, r बदलला तर 4 नाही बदलला पाहिजे, नाही बदलत. g पण नाही बदलला पाहिजे, तोही नाही बदलत आहे. बट प्रॉब्लेम आहे की मास नाही मास कॉन्स्टंट राहत नाहीये. मास या रेडियसवर तर डिपेंड करणार आहे. कॉपर, एक आपण समजा कॉपर घेतलं, कॉपर मेटल घेतलं, तर तुम्ही याचा छोटा रेडियस बनवा, छोटासा स्फिअर बनवा आणि मोठा स्फिअर बनवा, तर कोणाचं मास जास्त असेल. तर ऑब्व्हियसली जर आपण मोठे स्फिअर बनवले तर त्याचं मासही जास्त असणार आहे. त्यामुळे हा r हा मास मध्ये एक रिलेशन आहे आणि ते रिलेशन आपल्याला ओळखायचं आहे. यू कॅनॉट कमेंट f इज इनव्हर्सली प्रपोर्शनल टू r². दिस इज रॉंग, बिकॉज while commenting this m are not constant. नॉर्मली मग न्यूटनच्या लॉ मध्ये काय इनव्हर्सली प्रपोर्शनल म्हणतो आपण, बिकॉज तिथे दोन वेगळ्या बॉडीज असतात. ह्याचं मास m1 असतं, याचं मास m2 असतं आणि त्यांच्यातलं डिस्टन्स r असतं. याला जर आपण इन्क्रीज केलं तर यांचे मासेस कुठे फरक पडतोय. सो तिथे इनव्हर्स प्रपोर्शन लॉजिकल आहे. बट इथे जर मी हे डिस्टन्स बिटवीन देम, ह्याचा रेडियस, या स्फिअरचा रेडियस वाढवला, ह्याला मोठा स्फिअर केला, ह्याला मोठा स्फिअर केला, सो रेडियस तर वाढतोय ना, डिस्टन्स 2r ची व्हॅल्यू वाढत आहे. आणि डिस्टन्स वाढत असताना ह्या स्फिअर्सचे मासेस पण वाढत आहेत. आणि जर मासेस वाढले तर ऑब्व्हियसली r मासवर डिपेंड करताना दिसतोय. सो ऍक्च्युअल वे ऑफ सॉल्व्हिंग दिस इज g त्या मासला कन्वर्ट करायला पाहिजे डेन्सिटी मध्ये. मास कॅन बी रिटन ॲज व्हॉल्यूम 4/3 πr³ इंटू डेन्सिटी. हा पहिल्या स्फिअर साठी. दुसऱ्यासाठी सेम 4/3 πr³ रो अपॉन r 4r². डिस्टन्स इज 2r, 2r चा स्क्वेअर वॉज 4r². आणि नीट सॉल्व्ह करा. आता कॉन्स्टंट वाल्यांना उडवून टाकू. g 4/3 पाय रो 4/3 पाय रो 4, जे काय मी बोललो हे सगळे कॉन्स्टंट्स आहेत. कसं काय, g ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट, रो डेन्सिटी ऑफ कॉपर, कॉपरची डेन्सिटी ही फिक्स्ड राहणार आहे. छोटा स्फिअर बनवा का मोठा स्फिअर बनवा. 4/3 आणि पाय तर न्यूमेरिकल कॉन्स्टंट आहेत. राहतो फक्त विषय r³ which becomes r⁶ upon r². So answer comes out to be r⁴. So the proportionality is force directly proportional to r⁴. Correct option is option beta. Force is directly proportional to r⁴. So this was the first topic, Newton's law of gravitation and Newton's law of gravitation वरचे बेस्ड 3 क्वेश्चन्स आपण सॉल्व्ह केले. बघा टॉपिक इझी होता, बट त्याच्यावरती क्वेश्चन्स खूप इम्पॉर्टंट आहेत सॉल्व्ह करणं. लेट्स मूव्ह टू द सेकंड कॉन्सेप्ट, ऍक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ऑन द सरफेस ऑफ अ प्लॅनेट. कुठल्याही स्फेरिकल प्लॅनेटवर आपण गेलो तर त्या प्लॅनेटवरती काय आहे ग्रॅव्हिटेशनल ऍक्सिलरेशन. सरफेसवरती दगड फेकला तर तो किती रेटनी खाली पडणार आहे, त्याचा फॉर्म्युला काय आहे. तर बघा कुठल्याही प्लॅनेटवर आपण गेलो आणि प्लॅनेटवरती उभं राहिलो आपण, तर आपल्याला प्लॅनेट ओढत असतो. समजा एक आपल्या हातामध्ये दगड आहे, या दगडाला तो प्लॅनेट खाली ओढतोय. किती, तर त्याचा वेट mg शुड बी इक्वल टू, त्या दगडाला जे वेट फील होतंय इट शुड बी इक्वल टू अकॉर्डिंग टू न्यूटन्स लॉ g मास ऑफ द प्लॅनेट
mass of that stone upon r square. R is the radius of the planet. प्लॅनेटचा रेडियस, प्लॅनेटचा मास, r square. mm कॅन्सल केला तर तुम्हाला त्या प्लॅनेटवरचं ऍक्सेलरेशन मिळून जाईल. अँड दिस इज द फॉर्म्युला ऑफ ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ऑन एनी प्लॅनेट. कुठल्याही प्लॅनेटवर जा, त्या प्लॅनेटचा मास, त्या प्लॅनेटचा रेडियस डिसाइड करेल की त्या प्लॅनेटवरती ग्रॅव्हिटी किती आहे. जसं की अर्थ साठी, आपण अर्थवर राहतोय, सो फॉर अर्थ मास असा आहे आणि रेडियस अर्थचा असा आहे की हे दोन्ही डेटा ह्याच्यात पुट केला की सगळं सॉल्व्ह केल्यावरती फायनली व्हॅल्यू येते त्याचे 9.8 मीटर्स पर सेकंड स्क्वेअर. नेसेसरी नाहीये की प्रत्येक प्लॅनेटला असं होणार आहे. काही प्लॅनेटचं मास, रेडियस वेगळे असतील, त्यावेळेस त्यांचं ऍक्सेलरेशन वेगळं येतं. सो दिस इज द फॉर्म्युला ऑफ ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ऑन एनी स्फेरिकल प्लॅनेट. कुठल्याही स्फेरिकल प्लॅनेटवरती हा फॉर्म्युला आहे. हा फॉर्म्युला मास आणि रेडियस डिपेंडेंट आहे. कधी कधी न्यूमेरिकल मध्ये असं म्हणतील की देर इज अ प्लॅनेट in other solar system whose mass is twice the earth and radius is also twice the earth. What will be gravity on that new planet? तर त्याचा आन्सर असेल जी, त्या प्लॅनेटचा मास डबल आहे म्हणून 2m, त्या प्लॅनेटचा रेडियस डबल आहे म्हणून 2r द होल स्क्वेअर. सॉल्व्ह करून खाली 2 बाहेर निघाला म्हणजे त्या प्लॅनेटची ग्रॅव्हिटी अर्थच्या हाफ आहे, 4.9 आहे. बट हे तर सिंपल क्वेश्चन झाले. कधी कधी मास रेडियसच्या ऐवजी त्या नवीन प्लॅनेटची डेन्सिटी दिली जाईल. सो आपल्याला ह्याचा एक व्हर्जन माहिती पाहिजे ज्याच्यात डेन्सिटी आहे आणि मासला मी व्हॉल्यूम इंटू डेन्सिटी रिप्लेस करतो. सो ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ऑन एनी स्फेरिकल प्लॅनेटचा फॉर्म्युला असा बनतो 4/3 πg ρr. हा कुठून बनलाय? आय हॅव रिप्लेस्ड मास एज व्हॉल्यूम इंटू डेन्सिटी. व्हॉल्यूम इज 4/3 πr³ r³ आणि r² मधला एक r राहिला. सो आता ग्रॅव्हिटेशनल ऍक्सेलरेशन डेन्सिटी आणि रेडियसच्या टर्म्स मध्ये असं पण लक्षात ठेवू शकतो आपण. हे दोन फॉर्म्युले आहेत ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीचे कुठल्याही प्लॅनेटच्या सरफेसवरती. हा, सरफेस पासून वर गेलो का खाली गेलो हे आपण शिकणार आहे पुढे. व्हेरिएशन ऑफ ग्रॅव्हिटेशनल ऍक्सेलरेशन ऑन द प्लॅनेट. आता सध्या आपण फक्त प्लॅनेटच्या सरफेसवरती किती ग्रॅव्हिटी आहे तर सरफेसवरती हे दोन फॉर्म्युले आहेत. सरफेसवरती हे दोन फॉर्म्युले आहेत, एक मास रेडियस वाला, एक डेन्सिटी रेडियस वाला. एक फॉर्म्युला असा पण बनेल ज्याच्यामध्ये डेन्सिटी आणि मास आहे, बट ते खूपच वियर्ड फॉर्म्युला बनतो, त्याची गरज नाही लर्न करण्याची. आता सध्या हे दोन फॉर्म्युले आपल्याला इम्पॉर्टंट आहेत. सो व्हॉट इज ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ऑन द सरफेस ऑफ प्लॅनेट? व्हॉट यू कॅन रिमेंबर, g इज gm by r². This is the first formula and g is 4/3 πg ρr. This is the second formula. For earth g ची व्हॅल्यू 9.8 meters per second square. सिन्स मास आणि रेडियस आपल्याला माहित आहे काय कसं आहे ते टाकून आन्सर येऊ शकतं. बट फॉर डिफरंट प्लॅनेट्स आपल्याला मास दिला असेल इन टर्म्स ऑफ अर्थचा मास, रेडियस दिला असेल इन टर्म्स ऑफ अर्थचा रेडियस, किंवा डेन्सिटी दिली असेल इन टर्म्स ऑफ डेन्सिटी ऑफ अर्थ. त्या केसमध्ये आपल्याला पटकन काढता आलं पाहिजे की दुसऱ्या प्लॅनेटवरती काय असेल ग्रॅव्हिटी. लेट अस सॉल्व्ह क्वेश्चन्स ऑन दिस. क्वेश्चन नंबर 1. If the radius of earth is r and g is the acceleration due to gravity on the earth's surface, what is the mean density? यावेळेस डेन्सिटीच्या फॉर्म मध्ये विचारलाय फॉर्म्युला. आपल्याला माहिती आहे डायरेक्टली सोल्युशन. सोल्युशन काय की ग्रॅव्हिटेशनल ऍक्सेलरेशन इज 4/3 πg ρr. रो इज द डेन्सिटी ऑफ अर्थ. मीन म्हणजे ऍव्हरेज डेन्सिटी. आपण तर अज्युमच करतोय अर्थ हा होमोजिनियस स्फिअर आहे. या लेसन मधले सगळे फॉर्म्युले याच कॉन्सेप्टवर बेस्ड आहेत की अर्थ हा होमोजिनियस स्फिअर आहे म्हणजे त्याची डेन्सिटी थ्रू आउट कॉन्स्टंट आहे, म्हणजेच त्याला मीन डेन्सिटी म्हणतो. सो आन्सर काय येणार? मीन डेन्सिटीचा आन्सर येणार 3g डिवायडेड बाय 4 पाय कॅपिटल G R. करेक्ट आन्सर इज 3g अपॉन 4 पाय GR. ऑप्शन इज ऑप्शन बीटा. सिंपल. नेक्स्ट. प्रत्येक प्रश्न पॉज करायचा आहे, बघायचा आधी जमतोय का नाही, त्यानंतर सोल्युशन बघायचंय. ट्राय करा हा सेकंड वाला क्वेश्चन. परत एकदा आता जो कॉन्सेप्ट शिकलो त्याच्यावरतीच बेस्ड आहे. द डायमीटर ऑफ टू प्लॅनेट्स आर इन द रेशो ऑफ 4:1. डेन्सिटीज आर इन द रेशो 1:2. तर त्यांचे ग्रॅव्हिटेशनल ऍक्सेलरेशनचे रेशो काय असतील असा फॉर्म्युला शोधायचा ग्रॅव्हिटेशनल ऍक्सेलरेशनचा जो की डायमीटर आणि डेन्सिटीवर डिपेंड करतो. असं तर एक पण नाहीये. आपण जो बघितलाय तो रेडियस आणि डेन्सिटीवरती. बट आपल्याला एवढं अंडरस्टँडिंग आहे की रेडियस
म्हणजेच डायमीटर असतो, रेडियस म्हणजेच डायमीटर असतो, याचा अर्थ रेडियसला इझिली डायमीटर मध्ये आपण कन्वर्ट करू शकतो. या 4 ला मी 2 लिहिलं आणि 2 याला दिला तर तो काय बनला, तो बनला डायमीटर. सो ग्रॅव्हिटेशनल ऍक्सिलरेशन डेन्सिटी आणि डायमीटर वरती डायरेक्टली डिपेंडेंट आहेत. सो व्हॉट विल बी ग्रॅव्हिटी ऑन फर्स्ट प्लॅनेट अपॉन ग्रॅव्हिटी ऑन सेकंड प्लॅनेट? इट विल बी डायमीटर ऑफ फर्स्ट अपॉन डायमीटर ऑफ सेकंड इंटू डेन्सिटी ऑफ फर्स्ट अपॉन डेन्सिटी ऑफ सेकंड. क्वेश्चन मध्ये मेन्शन्ड आहे की डायमीटरचे रेशियोज 4:1 आहेत आणि रेडियस आणि डेन्सिटीचे रेशियोज 1:2 आहेत. सो हे जर आपण इनपुट केले, व्हॅल्यूज पुट इन केले तर आन्सर येईल 2:1. करेक्ट ऑप्शन इज ऑप्शन बीटा फॉर दिस क्वेश्चन. बघूयात अजून आहे का, अजून एक क्वेश्चन सापडला. इफ द रेडियस ऑफ द अर्थ वर टू श्रिंक बाय 1%. व्हेरी व्हेरी इंटरेस्टिंग क्वेश्चन. अर्थचा रेडियस जर श्रिंक झाला किती पर्सेंटनी, 1%नी श्रिंक झाला म्हणजे कमी झाला, मास रिमेनिंग द सेम, मास तेवढंच राहत आहे, तर मग ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी अर्थची काय होईल? प्रश्न नीट वाचा. ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीचं रेडियस बरोबरचं रिलेशन काय आहे? तुम्हाला इथे कन्फ्युजन नाही झालं पाहिजे की सर इनव्हर्सली प्रपोर्शनल टू आर स्क्वेअर घेऊ का डायरेक्टली प्रपोर्शनल टू आर घेऊ. दोन रिलेशन बनतात बघा. एक तर फॉर्म्युला माहिती आहे तुम्हाला जीएम बाय आर स्क्वेअर. हा फॉर्म्युला सांगतोय जी इज इनव्हर्सली प्रपोर्शनल टू आर स्क्वेअर. आणि दुसरा फॉर्म्युला तुम्हाला माहिती आहे जी इज 4/3 पाय जी रो आर. हा फॉर्म्युला सांगतोय जी इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू आर. आता कुठला वापरायचा, तर कुठला फॉर्म्युला जीचं प्रपोर्शन असं आहे का असं आहे हे तुम्ही आणि मी डिसाइड नाही करणार, हे क्वेश्चन डिसाइड करणार. क्वेश्चनचा दिलेला डेटा, या क्वेश्चन मध्ये काय कॉन्स्टंट आहे, तर मास रिमेन्स कॉन्स्टंट. सो या दोन फॉर्म्युलेमध्ये मास कुठे आहे, ते मास आहे, मास कॉन्स्टंट राहते, जी तर तसंही कॉन्स्टंट आहे, त्यामुळे हे वालं रिलेशन इथे चालणार आहे या प्रश्नामध्ये. सो या प्रश्नामध्ये जी आणि आर इनव्हर्स रिलेटेड आहे. जी आणि आर इनव्हर्स रिलेटेड असतील, आता पर्सेंटेज चेंजचे डील कसं करायचं हे तुम्हाला इथे मी शिकवतो. पर्सेंटेज डील कसं करायचंय. जर हे असं रिलेशन असेल, कॉमन सेन्स आहे, आर कमी झाला, आर कमी झाला तर जी वाढणार आहे आणि आर वाढला तर जी कमी होणार आहे. हे तर खूपच कॉमन सेन्स आहे. आता पर्सेंटेज मध्ये ह्याला कसं डील करायचंय बघा. जी इज इनव्हर्सली प्रपोर्शनल टू आर स्क्वेअर. रूल असा आहे की आर जेवढ्या पर्सेंटेजनी कमी होईल, से 1% कमी झाला तर जी त्या पर्सेंटला या नंबरनी मल्टिप्लाय करायचं, त्या पर्सेंटला या नंबरने मल्टिप्लाय करायचं. म्हणजे आर 1% कमी झाला तर जी 1 into 2 2% जी वाढेल. जर आर 2% कमी झाला असता, जर आर 2% कमी झाला असता तर 2 into 2 जी वाढला असता 4%. जर आर 3% कमी झाला असता तर जी वाढला असता 6%. जर आर 4% कमी झाला असता तर जी वाढला असता 8%. हे लॉजिक वापरायचं इथे. बट हे वापरताना एक काळजी घ्या की तो पर्सेंटेज डिक्रीज जो झालाय ना तो 1%, 2%, 4%, 5% इथपर्यंत ठीक आहे. मी तर म्हणतो अगदी 10% पर्यंत ठीक आहे. बट जर तो पर्सेंटेज जास्त चेंज असेल, जसं की या प्रश्नामध्ये असं विचारलं असतं की इफ द अर्थ श्रिंक्स बाय 1% नाही 10%, then what will be the acceleration due to gravity? तर आपल्या लॉजिकने आन्सर काय येईल. तुम्ही म्हणा सर असं शिकवलंय की हा 10% कमी झाला तर हा 20% वाढेल. तर आपला आन्सर एकदम रॉंग येणार नाहीये, बट थोडासा आता एरर वाढेल. आपल्या आन्सर मध्ये एरर वाढायला चालू होईल, कारण की आता आपण अप्रॉक्सिमेशन करायला लागलोय हायर पर्सेंटेजला. 1, 2, 3, 4% पर्यंत चालून जातं. बट जसं जसं आपण वर जातो 10%, 15% तसे एरर वाढायला लागतात. सो बघूयात ऍक्च्युअल आन्सर काय कसं करायचं असतं. या मेथडने 20 येते ना. ऍक्च्युअल आन्सर बघूयात. ऍक्च्युअल मेथड अशी आहे की जर पर्सेंटेज हाय असेल, 10% हा मोठा नंबर आहे. सो मोठा नंबर असेल तर आपण रेशिओ प्रपोर्शन मेथडने सॉल्व्ह करतो. आपण काय घेतो, G2 by G1, ग्रॅव्हिटी 2 by ग्रॅव्हिटी 1 इज R1 by R2 द होल स्क्वेअर असं घ्यायचं. आणि या केसमध्ये इनिशियल व्हॅल्यूज दोघांच्या 100 घ्यायच्या. रेडियस पण 100 घ्यायचा, ग्रॅव्हिटी पण 100 घ्यायची. मग बघा ग्रॅव्हिटी 2
अपॉन 100 बिकॉज ग्रॅव्हिटी 100 घेतली, मी आधीची 100 घेतली कारण की पर्सेंटेज मध्ये डील करायचंय. सो इनिशियल 100 घेतलं तर इझी जातं डील करायला. सो इनिशियल व्हॅल्यू 100 घेतली इज इक्वल टू आधीचा रेडियस 100 घेतला, आधीचा रेडियस किती घेतला 100, आताचा रेडियस किती झाला, आताचा रेडियस इन्क्रीज रेडियस किती झाला, तर इन्क्रीज रेडियस झाला 110. कसं काय 110 बिकॉज 10% वाढलाय. आणि याचा काय करायचं आपल्याला, ह्याचा करायचा स्क्वेअर. आणि जर याला सॉल्व्ह कराल तुम्ही तर 10/11 स्क्वेअर इज 100 अपॉन 121 इज G2/100. क्रॉस मल्टिप्लाय कराल ना तर G2 येईल 100 into 100 अपॉन 121. 100 अपॉन 100 into 121 जर नीट सॉल्व्ह कराल तर 100 into 100 अपॉन 121. आपल्याला G2 पर्सेंटेज चेंज काढायचा ना, तो पर्सेंटेज चेंज कसा येईल, पर्सेंटेज चेंज कसा काढला जातो, तर चेंज इन G अपॉन ओरिजिनल इंटू 100. मग चेंज किती झाला, तर ओरिजिनल 100 होता, फायनली एवढा झाला. सो क्रॉस मल्टिप्लाय करा 10,000 अपॉन 121 फायनल मायनस इनिशियल किती होता 100, चेंज अपॉन ओरिजिनल किती आहे 100 इंटू G इंटू 100. हे सॉल्व्ह करायचं आता फक्त. सो 100 तर कॅन्सल होईल, हा काही जो काही आहे तो आपला आन्सर येईल. क्रॉस मल्टिप्लाय करा 1000 इंटू दिस 10,000 मायनस हे किती येईल 12100 अपॉन 100. So it comes out to be minus 2100 upon 100. 0 cancel झाला तर minus 21%. So if R increases by 10%, if R decreases by 10, मी आता increase घेतला 110 घेऊन increase घेतलंय मी काय केलंय R increase घेतलंय त्यामुळे G decrease झालंय. इथे G decrease झालंय 21%. आपण 20% काढलं अप्रॉक्सिमेटली, अॅक्युरेटली काढायचं असतं 21 आलं असतं. एनिवेज आता सध्या क्वेश्चन इझी होता, स्मॉलर पर्सेंटेज होते. सो आपला आन्सर काय येईल, आर ला डिक्रीज केले 1% G 2% वाढेल. ऑप्शन इज बीटा. नेक्स्ट पॉइंट इज द मोस्ट इंपॉर्टंट पॉइंट ऑफ दिस टॉपिक, द व्हेरिएशन ऑफ G. व्हेरिएशन ऑफ G 3 प्रकारे व्हेरी होतो G. एक तर सरफेस पासून तुम्ही वर गेलात तर वर म्हणजे हवेत हाईटला, जर तुम्ही सरफेसच्या आत गेला तर डेप्थला माइन्स मध्ये, आणि जर सरफेसवर चालला इक्वेटर टू पोल किंवा पोल टू इक्वेटर वरती. 3 व्हेरिएशन्स आपल्याला सिलेबस मध्ये आहेत. फर्स्ट व्हेरिएशन इज कॉल्ड एज व्हेरिएशन इन G ड्यू टू अल्टिट्यूड और हाइट. हाइट मुळे किती वेरी होते G. सगळ्यांना माहित आहे सरफेस वरती G काय असतो, GM/R². तर हाइट H ला जर आपण गेलो, हे अर्थ आहे, सरफेस वरती माहिती आहे G कसा आहे, हाइट H ला गेलो तर इथे गेल्यावरती आपल्या खाली इमॅजिनरी जो अर्थ आहे त्याचा मास थोडीच बदलणार आहे. आपल्या खाली हे अख्खं मोठं अर्थ आहे जे, त्या अर्थचा पण मास एवढंच असेल बिकॉज इतर हवा आहे, हवेला मास नाहीये, हे तर मास एमच राहील. सो फॉर्म्युला असंच राहील GM, फक्त वाढला कोण, वाढला रेडियस. किती झाला रेडियस R+H². सो ज्यावेळेस आपण अर्थ सरफेस पासून वर जातो ग्रॅव्हिटी कमी होते बिकॉज मास तर बदलत नाहीये, खाली मास तेवढंच आहे, फक्त आपली हाईट वाढतीये. त्यामुळे हा फॉर्म्युला बनतो हाईट H च्या ग्रॅव्हिटीचा. आणि जर रेशो विचारला तर हाईट H ची ग्रॅव्हिटी अपॉन सरफेसची ग्रॅव्हिटी चा आन्सर असायचा R/R+H². त्यामुळे खूप इम्पॉर्टंट लक्षात ठेवण्याची गोष्ट अशी आहे की समजा आपण सरफेस ऑफ अर्थ वरती आपण G ग्रॅव्हिटी फील करतो. जर मी अर्थ पासून उंच गेलो, किती उंच माहिती आहे, अर्थचं जेवढा रेडियस आहे तेवढंच वर गेलो, अर्थच्या रेडियस जेवढं वरती गेलो तर इथे डायरेक्टली R येऊन जाईल. सो R/2R म्हणजे 1/2R द होल स्क्वेअर. सो सरळ सरळ ग्रॅव्हिटी होऊन जाईल G/4. जर मी सरफेस, हे सरफेस आहे का, सरफेस पासून 2R वर गेलो 2R तर ग्रॅव्हिटी किती होऊन जाईल G/9. सरफेस पासून 2R वर गेलो तर ग्रॅव्हिटी बनून जाईल G/9. सरफेस पासून 3R वर गेलो 3R टाका G/16. असं ग्रॅव्हिटी चेंज होते. ऍज यू गो अबाव द सरफेस द ग्रॅव्हिटी चेंजेस. बट किती वर जावं लागतं, यू हॅव टू गो सिरियसली लार्ज डिस्टन्सेस, म्हणजे इन टर्म्स ऑफ रेडियस बोलतो आपण.
व्हॉट इफ आय ओनली गो 100 किलोमीटर्स, ओनली 50 किलोमीटर्स, किंवा फक्त एव्हरेस्ट वर गेलो 10 किलोमीटर, एवढ्या छोट्या छोट्या हाईट साठी हा फॉर्म्युला वापरत नका बसू. हा फॉर्म्युला वापरा तेव्हाच जेव्हा हाईट सिरियसली लार्ज असेल. सिरियसली लार्ज म्हणजे असं पकडून चला साधारण 600-700 किलोमीटरच्या वरती, अर्थचा रेडियस 600-400 ना, तर कमीत कमी 10% याचं 640 किलोमीटरच्या वर असेल तेव्हा जाऊन हा वापरा. एक 50 किलोमीटरला वगैरे हा फॉर्म्युलाला लाजवू नका, हा वापरू नका. ह्याला एक ऑल्टरनेट व्हर्जन आहे, कारण की ह्याचा एक सिम्प्लिफाईड अप्रॉक्सिमेट व्हर्जन आहे. जर स्मॉल हाईट साठी आपल्याला वापरायचं असेल तर तो फॉर्म्युला असा आहे, GH/G इज 1 - 2H/R. बायनॉमियल एक्सपान्शन करून हा आणलेला फॉर्म्युला आहे. हा तेव्हाच वापरा जेव्हा हाईट जी आहे इट इज लेस दॅन 640 किलोमीटर्स. असं पकडून झाला 500 किलोमीटर पर्यंत चालून जाईल हा. बरं 500 किलोमीटर पर्यंत चालून जाईल अशी काही डेडलाईन नाही की 500च्या वरती हा वापरायचा 500च्या खाली हा वापरायचा. बट लॉजिक असं आहे की जेवढं कमी किलोमीटर असेल तेवढा हा अॅक्युरेट आन्सर दे, आणि जेवढं वरती जाऊ तेवढं हा रॉंग आन्सर द्यायला चालू करेल, एरर जनरेट करायला चालू करेल. बाकी हा तर ऍक्च्युअल फॉर्म्युला आहे. सो हा 1 किलोमीटरला पण व्हॅलिड आणि 1000 किलोमीटरला पण हा व्हॅलिड आहे. बट हा वापरत का नाही आपण स्मॉल 50 किलोमीटर 200 किलोमीटरला? बिकॉज कॅल्क्युलेशन त्याचे खूप वाढीव आहेत. स्क्वेअर करावं लागतंय. 6400 डिवायडेड बाय एव्हरेस्ट वरती 6410 चा स्क्वेअर. आता हा कसा करणार? हा कॅल्क्युलेशन डिफिकल्ट आहे म्हणून आपण अवॉइड करतोय. बाकी फॉर्म्युलामध्ये तसा प्रॉब्लेम नाहीये. वाय वी आर अवॉइडिंग दिस फॉर्म्युला फॉर स्मॉलर हाईट्स. स्मॉलर म्हणजे 50-200 किलोमीटरला हा अवॉइड करूयात. वी विल यूज द अप्रॉक्सिमेट व्हर्जन. सो व्हेरिएशन in gravity because of height is very very important. Next variation in gravity is because of the depth. आपण सरफेस पासून खाली जाणार आहे, अर्थ सरफेस पासून खाली जाणार आहे. सो अर्थ सरफेस पासून जेव्हा आपण खाली जाऊ, दिस इज अर्थ सरफेस. अर्थ सरफेस पासून जर आपण सरफेस पासून खाली गेलो डेप्थ डी ला, तर डेप्थ डी ला गेल्यावरती आपल्या खाली छोटासा अर्थ राहिलाय. सो या ठिकाणी किती ग्रॅव्हिटी फील होते त्याचा फॉर्म्युला खूप सिंपल आहे. इट इज इक्वल टू G इंटू 1 - B/R. डायरेक्ट रिलेशन आहे. ग्रॅव्हिटेशनल ऍक्सेलरेशन ऍट डेप्थ डी च रिलेशन ऑन सरफेस ग्रॅव्हिटी बरोबर. दिस इज द डायरेक्ट रिलेशन बिटवीन ग्रॅव्हिटी ऍट डेप्थ डी विथ ग्रॅव्हिटी ऑन द सरफेस ऑफ द अर्थ. आता यामध्ये देर आर नो टू व्हर्जन्स, एकच व्हर्जन आहे. बिकॉज हा ऑलरेडी लिनियर आहे. लिनियर म्हणजे पॉवर स्क्वेअर वेर नाहीये. सो कशाला अप्रॉक्सिमेट बनवायचं? हा स्वतःच इझी फॉर्म्युला आहे. सो नो नीड ऑफ अप्रॉक्सिमेशन. स्मॉलर हाईट्स असू देत, लार्जर डेप्थ असू देत, कुठेही जाऊ द्यात, तुम्ही अगदी डेप्थ इज इक्वल टू रेडियस ऑफ अर्थला पोचाल म्हणजे यू विल रिच ऍट सेंटर. सेंटरला यू विल गेट ग्रॅव्हिटेशनल ऍक्सेलरेशन 0. देर इज नो ग्रॅव्हिटी ऍट द सेंटर ऑफ द अर्थ. सेंटर ऑफ द अर्थला ग्रॅव्हिटी नाहीये. त्याचं रिझन ऑब्व्हियस आहे की सेंटरला सगळंच आपल्याला ओढतंय, सगळंच ओढतंय म्हणून नेट फोर्स काय झाला? नेट फोर्स 0 झाला. दिस इज द लॉजिक फॉर ऍक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी विथ डेप्थ डी. आणि डेप्थ झाला लास्ट वाला व्हेरिएशन जो आहे दॅट इज बिकॉज ऑफ लॅटिट्यूड. कॉन्सेप्ट ऑफ लॅटिट्यूड तुम्हाला माहिती पाहिजे. व्हॉट इज द लॅटिट्यूड? सो दिस इज अर्थ. आपण अर्थ वरती सगळ्यात लार्जेस्ट डायमीटर जो ड्रॉ करतो हॉरिझॉन्टल, दॅट इज कॉल्ड एज इक्वेटर. इक्वेटरला आपण म्हणतो 0 डिग्री लॅटिट्यूड. लॉजिक काय लॅटिट्यूडचा? तर अर्थ मध्ये सेंटर पासून कुठल्याही लोकेशनला जॉईन करणारी जी लाईन आहे इट विल ऑलवेज मेक सम अँगल ऑफ इन्क्लिनेशन. एक अँगल बनवेल हॉरिझॉन्टल बरोबर. हा अँगलच लॅटिट्यूड आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल हा पॉइंट आहे, तर या पॉइंटला जो सर्कल आहे या सर्कलचा लॅटिट्यूड काय? तुम्ही या सर्कल वरती कुठलाही पॉइंट सेंटर बरोबर जॉईन करा, इट विल ऑलवेज मेक अँगल थीटा. आपण या सर्कलवर फिरत असू तर हा सर्कल एक अँगल बनवेल, दॅट अँगल इज ऑल्सो फिक्स्ड. कॉमन सेन्स आहे. इथून आपण जसं वरती ट्रॅव्हल करू तो लॅटिट्यूड वाढत जाईल आणि इक्वेटरला जर आपण जाऊ तेव्हा लॅटिट्यूड 90 बनून जाईल. आणि जर आपण इथून इथे ट्रॅव्हल करू तर यू विल फाइंड द ग्रॅव्हिटी इज गोइंग टू चेंज. बघा, अर्थ being a sphere, actually it is not, but we assume it is a sphere. इथे थांबा का इथे थांबा, ऑब्व्हियसली सेम पूल आला पाहिजे, दोघांना सेमच ओढलं पाहिजे अर्थने. लेट अस अज्युम अर्थ थांबलंय, फिरत नाहीये.
सो या माणसाला 100 न्यूटननी ओढलं तर या माणसाला पण 100 न्यूटननीच अर्थ ओढणार, अँड दॅट इज ट्रू, असंच होणार आहे. बट सिन्स अर्थ इज रोटेटिंग अबाउट दिस ऍक्सिस, दिस पर्सन इज सेट इनटू अ सर्क्युलर मोशन. दिस इज नॉट. पोलवाला सर्क्युलर मध्ये नाही, तो असा जागेवर फिरतोय बिकॉज त्याच्या डोक्यातून ऍक्सिस चालली. बट हा जो आहे हा ऍक्सिस पासून खूप लांब आहे, सो तो असा सर्कल मध्ये फिरतो. एखादा इथे थांबलाय से 45 डिग्री लॅटिट्यूड वर, तो पण सर्कल मध्ये फिरायला चालू होईल, बट त्याचा सर्कल इक्वेटर वाल्याच्या सर्कल पेक्षा थोडा छोटा असेल. अजून वरती जाऊ तर तो अजून छोटा सर्कल करेल, इथला सर्कल मोठा असेल. आणि तुम्हाला माहित आहे हे सगळे गोल फिरताना सेम अँग्युलर वेलॉसिटी फिरतायत, सेम टाइम पिरियड, 24 तासांनी परत इथे येत आहेत. आणि या गोल फिरलेल्या मोशनमुळे सगळ्यांचा ओमेगा सेम आहे, अँग्युलर वेलॉसिटी सेम. आता सेम अँग्युलर वेलॉसिटी असेल बट रेडियस वेगवेगळे आहेत. नीट बघा तुम्ही, यांचे रेडियस वेगवेगळे आहेत. जो इक्वेटर वाला माणूस आहे त्याचा रेडियस खूप लार्ज आहे, अख्खा रेडियस ऑफ अर्थ आहे. बट जो इथे आहे त्याचा रेडियस कमी, इथे अजून कमी, इथे तर रेडियस झिरोच आहे पोलवर. सो आधी ज्या सगळ्यांना 100 न्यूटननी अर्थ ओढत होतं, अर्थ फिरायला लागल्यामुळे हा सेंट्रिफ्युगल फोर्स एक्सपिरियन्स करेल, हा बाहेर फेकला जाईल. बाहेर फेकला जाईल म्हणजे 100 न्यूटननी अर्थ ओढतोय, बट त्याला बाहेर अर्थच्या गोल फिरल्यामुळे सर्टन फोर्स त्याला बाहेर पण लागत आहे. तो ऑब्व्हियसली 100 एवढा नाहीये, आता आपण हवेतच उडून गेलो असतो. तो खूप छोटा आहे. आपण एक्झाम्पल म्हणून एक व्हॅल्यू घेऊया, 10 न्यूटन असेल एक्झाम्पल म्हणून. ऍक्च्युअली खूप छोटा असतो रे पर्सेंटेज वाईज, मी जस्ट एक्झाम्पल अंडरस्टँडिंग पॉईंट ऑफ व्ह्यू सांगतोय. अर्थ 100 ओढतोय आणि इक्वेटरवरचा माणूस 10 बाहेर फेकला जातोय बिकॉज तो गोल फिरतोय, सेंट्रिफ्युगल फोर्स. मग पोलवाला असा फोर्स एक्सपिरियन्स नाही करत आहे बिकॉज पोलवाल्याला रेडियसच नाहीये, तो जागेवर गोल गोल फिरतोय. सो याच्यावरती अजूनही अर्थ किती फोर्स लावतोय, 100 लावतोय. सो पोलवाला काय म्हणेल की अर्थ 100 ओढतोय, इक्वेटरवाला म्हणेल अर्थ 100 नाही 90 ओढतोय. कारण की त्याला हा डिफरन्स नाही समजत आहे की आपल्याला 100 ओढतोय अर्थ, बट आपण 10 फेकला जातोय. तो तर स्वतःला इफेक्टिव्ह फोर्स किती जाणवतो, त्याला 90चा जाणवतोय. सो त्याच्या एक्सपिरियन्स मध्ये ग्रॅव्हिटी लो आहे, पोलवाल्याच्या एक्सपिरियन्स मध्ये ग्रॅव्हिटी लार्ज आहे. तुम्ही जसं वरती जाल यू विल फाइंड की हा आउटवर्ड थ्रो कमी कमी होत जाणार आहे. 10चा 9 होणार आहे, 9चा 8 होणार आहे, 8चा 7, 6, 5, 4, 3, 2, 1, 0 इथपर्यंत झालं तर 0 होऊन जाईल. सो ग्रॅव्हिटेशनल ऍक्सेलरेशन इक्वेटर पासून पोल कडे जाताना वाढत जातं बिकॉज त्याचं रिझन तुम्हाला कळालं असेल. आणि त्याचा एकच फॉर्म्युला आहे, तो फॉर्म्युला असा आहे, ग्रॅव्हिटी कुठल्याही अँगल थीटाला कशी काढायची. कुठलाही अँगल लॅटिट्यूड थीटा इज अ 0 डिग्री, 10, 20, 30, 40, 50, 90 इज इक्वल टू ग्रॅव्हिटी ऑन पोल, म्हणजे ऍक्च्युअल ग्रॅव्हिटी, अर्थ फिरली नाही तर जी ग्रॅव्हिटी असते ती ग्रॅव्हिटी 100 वाली, ती ग्रॅव्हिटी ऍट पोल, मायनस आर ओमेगा स्क्वेअर कॉस स्क्वेअर थीटा. दिस इज द फॉर्म्युला, the only formula which is enough to solve any question based on latitude. Latitude, depth आणि जर काही थोडा अवघड असेल तर ते आहे हाईट. ओके, सो लॅटिट्यूड, डेप्थ, हाईट झालं तर ह्याच्यावरचे लगेच we will solve numericals. Question number 1. Read the first question. Try to solve this question. बघा जमतोय का. Value of gravity on the surface of earth is एवढी. What is the value of gravity at height 64 kilometers from earth surface? आता तो वापराल का तुम्ही स्क्वेअर वाला, 64 किलोमीटर आहे, छोटीशी हाईट आहे, सो कशाला वापरायचं. सो GH is G 1 minus 2H by R, 1 minus 2 into H किती दिलाय, हाईट 64. कशाला मीटर करायचंय, खाली पण तर किलोमीटरच आहे. रेडियस ऑफ अर्थ 6400 किलोमीटर नाही का, इंटू जी. हे जर सॉल्व्ह कराल 64 100 जा, किलो किलो गेला, किलोमीटर किलोमीटर. सो 1 minus 2 upon 100, 1 minus 0.02 इंटू जी. 1 minus 0.02 येतो 0.98 इंटू जी. आणि ऑब्व्हियसली जी ची व्हॅल्यू त्यांनी 980 दिलेली आहे, सो 980 इंटू 0.98. आपण सॉल्व्ह करत बसायची गरज नाहीये. इथे इथे आपल्याला हे समजलं पाहिजे की ग्रॅव्हिटी कमी होणार आहे. हे दोन ऑप्शन तर ग्रॅव्हिटी वाढणार आहेत. सो आता 1 आणि 2 राहतो. आता या दोघांमध्ये कुठला असेल तर खूप छोटासा चेंज होणार आहे ग्रॅव्हिटीमध्ये.
इथून इथपर्यंत चेंज होईल. आपण तरी कॅल्क्युलेट करून बघू शकतो. 98 इंटू 98 करून बघा, बिकॉज 980 इंटू 0.98 करायचंय. 10 ह्याला दिला तर तो 9.8 इंटू 98 होईल. 98 इंटू 9.8 करून बघूयात. 8 8 जा 64, 72 78, 9 8 जा 72, 9 9 जा 81, 88, 4 10 16, ही काय गडबड आहे, 9. ओके, 960 येतोय. 960.4 कारण की एक डेसिमल प्लेस आहे. सो आन्सर हे आहे. सो कॅल्क्युलेट करून बघितल्यामुळे, नाही तर मी इथे हेच करणार होतो, हे आन्सर आहे. ठीक आहे, 980 बिकम्स 960 युझिंग द फॉर्म्युला 1 मायनस 2h/r. तुमच्या एंडला पण एकदा कॅल्क्युलेशन चेक करा की मी काय कॅल्क्युलेशन में गडबड तर नाही गेली, कारण की एक्झॅक्ट आन्सर मॅच झाले. सो प्रॉब्ली तर बरोबरच आहे. लेट्स मूव्ह टू द सेकंड क्वेश्चन. The value of G on the surface of Earth is 9.8. The value of G at a place 480 kilometer above the Earth's surface will be. 500 च्या आत आहे, 500 सोडा 640 च्या आत आहे. कुठला फॉर्म्युला वापरणार? 1 मायनस 2h/r into G is GH. So G is 9.8. 1 minus 2 into 480 is 960 upon 6400. 10 गेला. 16च्या टेबल मध्ये 16 4 जा 64, 16 4 जा 64 आणि 1 0. 16च्या टेबल मध्ये 16 6 जा 96. त्यानंतर अजून अर्धा अर्धा करूया. 3 20 क्रॉस मल्टिप्लाय करूया. 20 मायनस 3 17/20 इंटू 9.8 इंटू 9.8. आता हे आन्सर्स बऱ्यापैकी लांब लांब आहेत, कम्फर्टेबली लांब लांब आहेत. एक 8.9 आहे, हे बघा, हे तर ऍक्च्युअल ग्रॅव्हिटी. बाकी 8.4 हे असे असे आहेत. सो आपण बघूयात काय आन्सर येते. ह्याला सॉल्व्ह करायचं. सो 9.8 इंटू 17 अपॉन 20, 17 इंटू 8. 17 इंटू 8 किती येतं? 8 नीट मल्टिप्लाय करू. 17 इंटू 9.8 डायरेक्टली 17चे टेबल नाही शिकणार आपल्याला. 8 7 जा 56, 13 63 and 15. 6661 6661 1666 with single decimal upon 20. If you divide it, it becomes 8.33. 8.4 is the correct option. 9.8 तर राहणारच नव्हतं आणि ह्याच्यापेक्षा आन्सर सी जो आहे तो कुठेतरी मॅच होतोय फॉर क्वेश्चन 2. बघा, कॅल्क्युलेशन थोडेसे तुम्हाला क्विक करावे लागतील, बिकॉज एक्झाम मध्ये आपल्याला 54 सेकंड पर क्वेश्चन मिळतात. तुम्हाला माहिती आहे सीईटी मध्ये 54 सेकंड्स पर क्वेश्चन फॉर पीसी. ऑब्व्हियसली केमिस्ट्रीला आपण थोडं फास्ट करतो. सो फिजिक्सला यू गेट इफेक्टिव्हली 1 मिनिट पर क्वेश्चन. बट स्टील जे क्वेश्चन्स इझी आहेत थोडंसं फास्ट स्पीड ठेवा, सो दॅट शेवटी जाऊन डिफिकल्ट 4 ते 5 प्रश्न जे असतील त्याला आपल्याला बऱ्यापैकी टाइम देता येईल आणि सॉल्व्ह करता येईल. नेक्स्ट, Earth is assumed to be a sphere with angular velocity omega, effective acceleration due to gravity at certain latitude is this much. What is the latitude? कोणत्या लॅटिट्यूडला हे होणार आहे? आता हे तर सिंपल आहे ना यार. एवढे ग्रॅव्हिटी कोणत्या लॅटिट्यूडला होणार आहे? तर आपल्याला माहिती की कुठल्याही लॅटिट्यूडला जी थीटाचा फॉर्म्युला आपल्याप्रमाणे जीपी मायनस आर ओमेगा स्क्वेअर कॉस स्क्वेअर थीटा असतो. मग इथे जीपी जीपी दिसतोय, मायनस मायनस दिसतोय, आर आर दिसतोय, ओमेगा स्क्वेअर दिसतोय. म्हणजेच कॉस स्क्वेअर थीटा किती असला पाहिजे? कॉस स्क्वेअर थीटा असला पाहिजे 3/4. कॉस थीटा असला पाहिजे √3/2. √3/2 कॉस कधी देत असेल तर तो 30 डिग्रीला. ऑप्शन बीटा. ओके, सो आपण आतापर्यंत जे काही कॉन्सेप्ट क्लिअर केले आहेत, आय होप तुम्हाला सगळे गोष्टी समजल्या पण आहेत आणि आपण त्याला अप्लाय पण केलेत. लेट्स मूव्ह टू द नेक्स्ट आर्टिकल गाइस. Critical velocity of satellite when satellite is revolving in circular orbit. आता आपण अर्थ ची ग्रॅव्हिटी, त्याच्या सरफेस वरची ग्रॅव्हिटी, डेप्थ, हाईट आणि लॅटिट्यूड ची ग्रॅव्हिटी झालंय. आता आपण सॅटेलाइट्स वर जम्प करतोय. सॅटेलाइट काय असतो? एनी ऑब्जेक्ट विच रिव्हॉल्व्स अराउंड द अर्थ बिकॉज ऑफ द अर्थ ग्रॅव्हिटेशनल इन्फ्लुएन्स इज कॉल्ड एज द सॅटेलाइट. नॅचरली सॅटेलाइट जो नॅचरल सॅटेलाइट तो तर मून आहे, बट आर्टिफिशियल सॅटेलाइट्स बद्दल मोस्टली आपण बोलणार आहे की व्हॉट इज द क्रिटिकल वेलॉसिटी ऑफ सॅटेलाइट. सी, क्रिटिकल वेलॉसिटी
चं डेफिनेशन असं आहे, इट इज दॅट वेलॉसिटी फॉर विच सॅटेलाइट रिव्हॉल्व्स इन एक्झॅक्ट सर्क्युलर ऑर्बिट. एक्झॅक्ट सर्क्युलर ऑर्बिट मध्ये जर सॅटेलाइटला फिरायचं असेल तर किती वेलॉसिटी लागते, त्या वेलॉसिटीला क्रिटिकल वेलॉसिटी म्हणतो. हे अर्थ आहे, या अर्थचा रेडियस आर आहे. आपल्याकडे एक सॅटेलाइट आहे इथे. या सॅटेलाइटला किती वेलॉसिटी द्यावी लागेल त्याला आपण क्रिटिकल वेलॉसिटी म्हणतो, सो दॅट हा सॅटेलाइट एकदम सर्कल मध्ये अर्थ भोवती फिरेल. समजा चुकून या वेलॉसिटी पेक्षा जास्त वेलॉसिटी दिली तर तो सर्कल न ट्रेस करता तो इलिप्स मध्ये फिरायला लागतो, आणि जर वेलॉसिटी थोडी कमी दिली तर तो आतमध्ये इलिप्स क्रिएट करायला लागतो, आणि ती खूपच कमी असेल तर तो अर्थवर क्रॅश पण होऊ शकतो. त्याचे आपण वेगवेगळे केसेस बघणार आहे, कॉल्ड एज प्रोजेक्शन ऑफ सॅटेलाइट. आता सध्यासाठी हा सॅटेलाइट कितीच्या स्पीडने फेकला पाहिजे सर्टन हाईट वर जाऊन, सो दॅट तो बरोबर गोल गोल फिरेल. आता अज्युम करूया की सरफेस पासून आपण h डिस्टन्स वर गेलोय, सो त्या सॅटेलाइटचा जो रेडियस ऑफ ऑर्बिट असेल तो r+h असणार आहे. सो सर्कल मध्ये एक्झॅक्ट फिरण्याची कंडिशन एवढीच आहे की सेंट्रिपिटल फोर्स हा ग्रॅव्हिटीमुळे मिळाला पाहिजे, आणि सेंट्रिपिटल फोर्सचा फॉर्म्युला असतो मास ऑफ सॅटेलाइट, आणि की तो ऑब्जेक्ट जो फिरतोय त्याचा मास, त्याची वेलॉसिटी स्क्वेअर अपॉन ऑर्बिटचा रेडियस विच इज स्मॉल r इज इक्वल टू कोणामुळे मिळणार आहे, अर्थ आणि सॅटेलाइट मधली ग्रॅव्हिटी, जी किती आहे, जी मास ऑफ अर्थ, मास ऑफ सॅटेलाइट अपॉन त्यांच्यातलं परत एकदा डिस्टन्स बिटवीन देअर सेंटर्स. परत एकदा सांगतो, सेंटर ऑफ मास याचा का घेतोय आपण, बिकॉज हा स्फेरिकल जॉमेट्री आहे. स्फेरिकल जॉमेट्री आहे, सेंटर ऑफ सेंटरचा स्क्वेअर r स्क्वेअर. mm गेला, r गेला, रूट घेतला तर तुम्हाला क्रिटिकल वेलॉसिटी मिळेल अंडर रूट gm अपॉन r. दिस इज द फॉर्म्युला. आणि ऍक्च्युअल मध्ये क्रिटिकल वेलॉसिटीचा फॉर्म्युला असा बनतो अंडर रूट gm अपॉन r+h. आपल्याला माहित आहे g कॉन्स्टंट, अर्थचं मास बदलू नाही शकत, रेडियस ऑफ अर्थ बदलू नाही शकत. सो क्रिटिकल वेलॉसिटी एकच गोष्टीवर डिपेंड करते, हाईट. तुम्ही किती वर त्याला घेऊन चाललाय, तुम्ही त्याला जेवढं वर घेऊन जाल तेवढा तो गोल फिरेल स्लोली, बिकॉज हाईटला इनवर्स प्रपोर्शन. एक इम्पॉर्टंट इथे अंडरस्टँडिंग असं की मास ऑफ सॅटेलाइट वर डिपेंडच नाही करत. मास ऑफ सॅटेलाइट वर वेलॉसिटी इंडिपेंडेंट आहे. म्हणजे 100 किलोचा सॅटेलाइट लॉन्च करतोय आपण का 500 किलोचा सॅटेलाइट लॉन्च करतोय या सर्क्युलर ऑर्बिट मध्ये, तर तो त्याच्या वेलॉसिटीवर डिपेंड नाही करणार. ऑब्व्हियसली तुम्हाला वाटेल की वेलॉसिटीवर डिपेंड नाही करणार, मग सगळेच मोठे मोठे 1000 किलोचे का नाही घेऊन जातात, लाईट वेट का घेऊन जातात. तर जास्त मासला वर घेऊन जाताना ऑब्व्हियसली जास्त एनर्जी लागणार, बट ऑर्बिटमध्ये सेट करताना, ऑर्बिटमध्ये कितीच्या वेलॉसिटीने सेट करायची ती वेलॉसिटी त्या मासवर डिपेंड नाही करते. म्हणजे 100 kgचा सॅटेलाइट आणि 1000 kgचा सॅटेलाइटला सेम वेलॉसिटी द्यावी लागेल, बट 1000 kg वाल्याला जास्त एनर्जी द्यावी लागेल. सो ऑब्व्हियसली मास जास्त असेल तर एनर्जी जास्तच युटिलाइज होणार आहे, स्पीड तेवढीच द्यावी लागेल. स्पीड इन अ पर्टिक्युलर ऑर्बिट इज इंडिपेंडेंट ऑफ द मास ऑफ सॅटेलाइट. सॅटेलाइट किती हेवी आहे का किती लाईट आहे ह्याच्यावर डिपेंड नाही करत कितीच्या स्पीडने तो फिरणार आहे. हे किती स्पीडने फिरणार आहे हे एकच फॅक्टर डिसाइडर आहे, तो एक फॅक्टर आहे हाईट. आणि तो फॅक्टर वर्स्ट केस मध्ये जर 0च्या जवळ आला म्हणजे त्याला आपण म्हणतो सॅटेलाइट रिव्हॉल्विंग क्लोज टू अर्थ. अर्थच्या जवळ फिरणारा सॅटेलाइट असेल, अर्थच्या खूप जवळ फिरणारा सॅटेलाइट असेल. आता अर्थच्या जवळ ऍटमॉस्फिअर ऑफ अर्थ आहे, 400 किलोमीटरच्या वर थोडासा फिरणारा असेल सॅटेलाइट, कारण की अर्थच्या ऍटमॉस्फिअरच्या आताला तर प्रॉब्लेमच आहे. पण थोडासा 400च्या वरती कुठे फिरत असेल क्लोज टू अर्थ तर आपण h ला प्रॅक्टिकली 0 घेऊ शकतो, आणि क्रिटिकल वेलॉसिटीचा फॉर्म्युला बनून जातो अंडर रूट gm/r. आणि अर्थ साठी तिन्ही कॉन्स्टंट असल्यामुळे तिची व्हॅल्यू फिक्स होऊन जाते 7.92 किलोमीटर पर सेकंड. You must know if a satellite is revolving very very close to Earth, its speed is very high. 7.92 kilometers per second. Kilometers per second, r nahi per second is the speed of that satellite revolving very close to Earth.
सो अर्थच्या सरफेस पासून आपण थोडस वर गेलो एका बिल्डिंग वरून आणि जोरात दगड फेकला 7.92 किलोमीटर पर सेकंड. यू कॅन एक्सपेक्ट तो दगड परत तुमच्याकडे येईल मागून, प्रोव्हाइडेड देर इज नो एअर रेझिस्टन्स नाही आणि मध्ये कुठे ऑब्स्टॅकल्स नाही आहेत. सरळ सरळ अर्थ परफेक्ट स्फिअर आहे. त्या केसमध्ये हा स्फिअर एकदम जोरात गोल फिरून येईल. आपण पुढच्या स्लाइड मध्ये हे पण बघणार की त्याला किती वेळ लागतो, टाइम पिरियड. तर तुम्हाला असं कळेल की तो बरोबर 86.4 मिनिट 84.6 मिनिट्स एक्झॅक्टली 5077 सेकंड्स नंतर आपल्याकडे परत येऊन जातो. दिस इज द क्रिटिकल वेलॉसिटी ऑफ अ सॅटेलाइट रिव्हॉल्विंग क्लोज टू अर्थ, बट ॲज यू गो अप the velocity decreases. So clearly velocity, critical velocity is inversely proportional to square root of distance or square root of radius of orbit. This is the relation between critical velocity and radius. So what is the conclusion? Conclusion is critical velocity, the formula is under root gm upon r. Close to earth vc becomes under root gm अपॉन मोठा आर. आणि याचा अजून एक फॉर्म्युला लिहिला जातो, आर आणि आर ऍडजस्ट केला जर आपण असं केलं जर काही जीएम बाय आर स्क्वेअर इंटू आर, तर असा पण एक फॉर्म्युला मिळतो अंडर रूट जी आर. याची व्हॅल्यू अर्थ साठी असते 7.92 किलोमीटर पर सेकंड. ओके, आणि क्रिटिकल वेलॉसिटी आर वर कसा डिपेंड करतोय, इनव्हर्सली प्रोपोर्शनल आहे रूट ऑफ आर ला. दिस इज द रिलेशन बिटवीन क्रिटिकल वेलॉसिटी अँड द रेडियस ऑफ द ऑर्बिट. लेट्स सॉल्व क्वेश्चन्स. बघा जमतायत का, तुम्ही ट्राय करा. किती प्रश्न आहेत, 1 2 3 4 5 प्रश्न आहेत. प्रत्येक प्रश्न ट्राय करा. खूप इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आहेत हे सगळे. सो क्वेश्चन नंबर 1. A satellite of Earth is revolving in circular orbit with velocity v. If the gravitational force suddenly disappears, the satellite will. काय होईल सॅटेलाइटचं? Now this is a very easy question, provided तुमचे कॉन्सेप्ट्स क्लिअर असतील तर. हा अर्थ आहे, अर्थच्या भोवती हा सॅटेलाइट गोल गोल फिरतोय. सॅटेलाइट गोल फिरण्याच्या मागे रिझन एकच आहे की अर्थ त्याला प्रत्येक मोमेंटला स्वतःकडे ओढून घेतोय, म्हणून तो ऑर्बिटमध्ये स्टे करतोय. अचानक अर्थची ग्रॅव्हिटी डिसअपियर झाली अचानक या मोमेंटला, तर या मोमेंटला त्याची टँजेन्शियल वेलॉसिटी अशी आहे, सो त्याला आता कोणी ओढणार नाहीये, इथून ओढणारं कोणी नाही राहिलंय, त्याच्यावरती नेट फोर्स 0 झालाय. तर न्यूटनचा लॉ असं सांगतोय की जर एखाद्या बॉडीवरती नेट फोर्स 0 असेल तर तो तेच करत राहतो जो तो करत होता. सो हा सरळ जात होता म्हणून तो आता सरळच जात राहील. सो तो टँजेन्शियली सुटेल आणि सरळ सरळ निघून जाईल. हा जर काही ज्युपिटर या सनच्या प्लॅनेट मधून निघाला तर सरळ सरळ असं जाईल टँजेन्शियली. हा सरळ जाईल, प्रत्येक जण सरळ निघून जाईल टँजेन्शियली. सो आन्सर काय येईल, moves with velocity v tangentially to the original orbit. Option C. Orbital speed of an artificial satellite very close to Earth is v0. आपल्याला माहिती आहे 7.92. Then orbital speed of another artificial satellite at height equal to thrice that of Earth will be. Close to Earth is v0. What is the formula close to Earth? gm upon r plus h घ्यायचीच गरज नाही ना, r h तर 0 असतो. आता अशा ठिकाणी स्पीड काढा म्हणताय की जिथे हाईट किती आहे, जिथे हाईट आहे 3 टाइम्स द रेडियस, म्हणजे r प्लस h किती आहे 3r. हा दिलाय, हा विचारलाय v. करूया डिवाइड कराल तर अंडर रूट gm बाय r आणि अंडर रूट gm बाय 4r असं राहणार. gm r जाणार, इथे 1/1 आणि 1/4 चा रूट असतो 2 असं राहील. सो हा 2 एकदम वर जाईल. सो 2:1. आन्सर इज 2:1. आन्सर 2 नाही अजून, थांबा. 2:1 इज द आन्सर ऑफ v0 बाय v. सो आपल्याला v विचारलाय, सो v विल बी v0 बाय 2. ऑप्शन इज हाफ v0, ऑप्शन ए. आता हा क्वेश्चन सॉल्व्ह करण्याचा अप्रोच तर असा होता, करेक्ट आहे, पण थोडं लॉजिकली पण विचार करू. आन्सर हेच का बनेल, अर्थच्या जवळ फिरणारा सॅटेलाइट आहे, त्याची स्पीड v0 आहे. आता जर आपण वर गेलो तर स्पीड तर कमीच होणार आहे, बाय डिफॉल्ट स्पीड कमी होत जाते, आणि कमी v0 पेक्षा कमी एकच ऑप्शन, बाकी सगळे ऑप्शन तर v0 पेक्षा जास्त आहेत. सो ते पॉसिबलच नाही. नेक्स्ट क्वेश्चन. नाउ दिस इज स्लाइटली डिफरंट क्वेश्चन. रीड द क्वेश्चन केअरफुली.
पॉज द व्हिडिओ, ट्राय टू सॉल्व्ह. असे प्रश्न आपल्याला जमले पाहिजे. एक्झाम मध्ये जे क्वेश्चन नाही सोडवलेत असे क्वेश्चन जमतील असं स्वतःला केपेबल बनवा, की जे कधीच नाही बघितले प्रश्न असेही क्वेश्चन सुटले पाहिजे. जे ऑलरेडी सॉल्व्ह केले तसाच प्रश्न आला तर ते तर जमतं कोणालाही, जे प्रॉपर अभ्यास करेल त्याला जमणारच आहे. पण असे प्रश्न आपल्याला जमले पाहिजे जे क्वेश्चन फर्स्ट टाइम आपण बघतोय आणि पूर्ण लॉजिक वापरून सोडवायचं. हा क्वेश्चन त्याच टाइपचा आहे. जर तुम्ही आधी नसेल बघितला क्वेश्चन तर ट्राय टू सॉल्व्ह दिस क्वेश्चन. If the gravitational force between two bodies were proportional to 1 by r and not 1 by r square, we know that F is 1 by r square ला proportional. पण हे म्हणतात हे असं नाहीये, F is proportional to only 1 by r. असं जर असेल तर फोर्स, तर स्पीड v बरोबर स्पीड v r बरोबर कसा प्रपोर्शनल राहील. असं असेल तर v चा r बरोबर प्रपोर्शन आपल्याला माहित आहे, असं प्रपोर्शन आहे, आपण बघितले मगाशीच. बट हे असं नसून असं असेल तर जी ग्रॅव्हिटेशनल फोर्स, न्यूटनचा फॉर्म्युला असा असता gmm अपॉन r, तर आपण काय केलं असतं, सेंट्रिपिटल फोर्सला मागे जेव्हा आपण gmm बाय r स्क्वेअर बरोबर कम्पेअर केलेलं, बघा दाखवतो मी तुम्हाला. सेंट्रिपिटल फोर्सला आपण ग्रॅव्हिटेशनल फोर्स बरोबर कम्पेअर केलं, mv स्क्वेअर बाय r ला gm1 m2 बाय r स्क्वेअर, आणि एक r कॅन्सल केला. बट जर ते म्हणतात की ग्रॅव्हिटेशनल फोर्स r स्क्वेअरला नाही नुसता r ला प्रपोर्शनल असतं तर काय होईल, तर मग r आणि r कॅन्सल होऊन जाईल. सो त्या लॉजिकनी या क्वेश्चन मध्ये r आणि r कॅन्सल होऊन जाईल. आणि वेलॉसिटी ऑफ प्लॅनेट आता कुठल्याही अँगलनी r वर डिपेंडच नाही करणार. वेलॉसिटी ऑफ द प्लॅनेट r वर डिपेंड नाही करणार, म्हणजे r रेस टू 0 याला आपण म्हणतो इंडिपेंडेंट ऑफ r राहील. सो याचा आन्सर येईल ए. The velocity of the satellite will be independent of the radius of the orbit. Next question. Two satellites A and B go around the Earth in a circular orbit at heights RA and RB respectively. If RE is the radius of Earth, what is the ratio? What is the ratio of magnitude of velocity of V and VB? सिंपल क्वेश्चन आहे. वेलॉसिटीचा रेशिओ विचारलाय, दिसायला थोडं प्रकरण वाढीव आहे. वेलॉसिटी ऑफ ए चा फॉर्म्युला आपल्या माहितीप्रमाणे काय असतो, gm अपॉन r प्लस h असतो फॉर्म्युला. सो ए पार्टिकलची वेलॉसिटीचा फॉर्म्युला काय असतो, तर रेडियस ऑफ अर्थ घ्यावा लागेल आणि हाईट काय घ्यावी लागेल, तर त्याची हाईट दिली आहे RA. सो h ला खोडून RA लिहितो. आणि VB चा फॉर्म्युला काय लिहिला जाईल, अंडर रूट gm अपॉन r अर्थचा रेडियस प्लस h ला काय लिहितोय, RB लिहू. दोघांचा रेशिओ विचारलाय, gm कॅन्सल होईल, हा अख्खा प्रकार वरती जाईल. सो रूट मध्येच RE बाय RB, RE प्लस RB डिवाइडेड बाय RE प्लस RA असा ऑप्शन दिसतोय का, असा ऑप्शन आहे, तो आहे ऑप्शन ए. ऑप्शन ए इज द करेक्ट चॉइस फॉर दिस क्वेश्चन. नेक्स्ट क्वेश्चन. नाउ दिस इज ऑल्सो व्हेरी व्हेरी गुड क्वेश्चन. असे क्वेश्चन्स नॉर्मली जेई मध्ये विचारले जातात. 2 पार्टिकल, कधी 3 पार्टिकल, कधी 4 पार्टिकल म्युच्युअल ग्रॅव्हिटी मध्ये फिरतात. 2 particles of equal masses goes in a circle of radius r under their mutual gravitational attraction. Pause the video, try to solve this question first. परत मागे येऊन नंतर बघा करेक्ट आलं का नाही. So let's see the solution. There are 2 particles, each of mass m and m. They are undergoing circular path under mutual gravitational attraction of radius r. एक ऑर्बिट मध्ये गोल गोल फिरतात, एकमेकांच्या ग्रॅव्हिटीमुळे गोल फिरतात. आता हा जो आहे हा गोल फिरतोय, कुठल्याही पार्टिकलला गोल फिरायला सेंट्रिपिटल फोर्स मिळाला पाहिजे. तर ह्याला सेंट्रिपिटल कोण देतोय, याला सेंट्रिपिटल फोर्स, याला mv स्क्वेअर बाय r कोण देत आहे, असं मी तुम्हाला प्रश्न विचारतो. याला ओढणारा हा आहे, हा याला किती ओढतोय, तर त्याचा फॉर्म्युला आहे g, याचा मास त्याचा मास mm अपॉन या दोघांमधलं डिस्टन्स 2r चा स्क्वेअर 4r स्क्वेअर. त्यामुळे एक मास एक रेडियस कॅन्सल, रूट घ्याल तर रूट घेतल्यावरती अंडर रूट gm अपॉन 4r असं उत्तर येईल. 4 बाहेर आला तर 2 निघेल बाहेर आणि आन्सर येईल
हाफ GM upon R. So option is option बीटा. समजतंय का? जेई मध्ये मी म्हणलो जेई मध्ये विचारतात, जेई मध्ये कधी कधी काय असतं की 3 पार्टिकल दिलेले असतात, 3 पार्टिकल इक्विलॅटरल ट्रायंगल बनवतात, ते 3 पार्टिकल ते फिरतायत म्युच्युअल ग्रॅव्हिटी मध्ये. परत एकदा तेच करायचं, थोडंसं एक्स्ट्रा डोकं वापरायचंय की ह्याला याचा हा इक्विलॅटरल ट्रायंगल आहे लेंथ एलचा, तर तुम्हाला पहिलं तर इक्विलॅटरल ट्रायंगल वरनं जो काही त्याचा सर्कम सर्कल बनतोय त्या सर्कम सर्कलचा रेडियस काढता आला पाहिजे, रेडियस काढता आला पाहिजे. तो रेडियस मिळाल्यानंतर तुम्हाला एवढंच करायचंय की ह्या पार्टिकलला फिरताना जो काही सेंट्रिपिटल फोर्स लागत आहे तो कोण प्रोव्हाइड करतो? तो प्रोव्हाइड करतोय या दोघांमधला ग्रॅव्हिटी, या दोघांमधला ग्रॅव्हिटीचा रिझल्टंट फोर्स. तो रिझल्टंट काढून त्याला इक्वेट करायचंय, तर आन्सर येईल. असे प्रश्न जेई मध्ये विचारले गेले आहेत. 4 पार्टिकलचे पण विचारले गेले, 3 पार्टिकलचे पण विचारले गेले, 2चेही विचारले गेलेत, सीईटीला 2चा येऊ शकतो. Okay, so the next point is time period of a satellite revolving around the earth. So time period चा फॉर्म्युला डिराइव्ह करायचा आहे. सो फॉर्म्युलाचं डेरिव्हेशन मी शॉर्ट मध्ये सांगतो. टाइमचा फॉर्म्युला सिंपल आहे खूपच. आपण वापरणार आहे स्पीड डिस्टन्स टाइमचं रिलेशन. ओके, स्पीड डिस्टन्स टाइमचं रिलेशन. सो टाइम इज, जेव्हा सॅटेलाइट एक गोल फिरतोय, हा सॅटेलाइट आहे, आर रेडियस मध्ये गोल फिरतोय. सो सॅटेलाइटचा टाइम पिरियड काय असेल, तर डिस्टन्स ट्रॅव्हल 2πr अपॉन त्याची स्पीड. ऑब्व्हियसली तो क्रिटिकल स्पीडने फिरतोय बिकॉज एक्झॅक्ट सर्क्युलर ऑर्बिट मध्ये फिरतोय. सो आपला टाइम पिरियड काढायचा. क्रिटिकल स्पीडचा फॉर्म्युला जर इथं पुट इन केला आपण, √GM अपॉन आर, आणि सॉल्व्ह केला, √, हा आर वरती जाईल, तो आर रूटच्या आत येईल, तर r³ होतो तो अपॉन GM. सो दिस बिकम्स द फॉर्म्युला ऑफ टाइम पिरियड, 2π√r³ परत एकदा इथून बघताना क्लिअरली दिसतंय की आर तर r+h आहे, आणि इथून दिसतंय क्लिअरली की टाइम पिरियड ओनली डिपेंड्स ऑन h, बिकॉज आर मास ऑफ अर्थ, ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट 2π सगळंच कॉन्स्टंट आहे. सो टाइम पिरियड फक्त आणि फक्त h वर डिपेंड करतोय, इंडिपेंडेंट ऑफ मास ऑफ सॅटेलाइट. म्हणजे 2 सॅटेलाइट आहेत, 100 किलो 200 किलो एकाच ऑर्बिट मध्ये फिरत असतील, एकाच ऑर्बिट म्हणजे सेम हाईटला फिरत असतील, तर ते एकत्रच फिरतील. त्यांचा मासवर त्यांची व्हेलॉसिटीज ना टाइम पिरियड कोणी डिपेंड नाही करत. टाइम पिरियड इज नॉट डिपेंडेंट. आणि यामध्ये जसं मगाशी केलं की व्हेरी क्लोज टू अर्थ फिरणारा सॅटेलाइट असेल, क्लोज टू अर्थ, तर तशा सॅटेलाइटसाठी टाइम पिरियडचा फॉर्म्युला काय बनेल, 2π√h नेग्लिजिबल होऊन जाईल, r³/GM. आणि आता जरा बघा, सगळंच कॉन्स्टंट आहे त्याच्यामध्ये, तर एच पण नाही राहिला आता, हे सगळंच कॉन्स्टंट आहे. अर्थचं रेडियस, अर्थचं मास, अर्थचं ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट ऑफ युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट, सगळं टाकलं तर आन्सर येतं t = 84.6 minutes 5077 seconds. This is the time period of a satellite revolving very very close to Earth. याच फॉर्म्युलाला आपण अजून सिम्प्लिफाय करू शकतो. याचे 2 वेगवेगळे व्हेरिएशन्स आहेत. एक व्हेरिएशन असा आहे टाइम पिरियडचा, तर मी जर GM ला, वी नो दॅट G is equal to GM upon r², राईट? सो व्हॉट आय कॅन रिप्लेस GM एज GR² इथे टाकलं, GR², छोटा g आणि r² टाकला, ते एक r कॅन्सल होतो आणि टाइम पिरियडचा फॉर्म्युला काय बनतो, 2π√r/g. हा एक व्हेरिएशन आहे. आणि एक व्हेरिएशन असं पण आहे की या मासला व्हॉल्यूम इंटू डेन्सिटी टाकलं, त्याचा व्हेरिएशन असा बनतो, t = 2π√r³ अपॉन g. m ला काय ठेवू शकतो, 4/3 πr³ रो, r³ कॅन्सल, 3 जातो वरती, सो 2π√3 अपॉन 4πg रो. हा 2π पण रूटच्या आत नेला तर तो 4π² बनतो. 2π पण रूटच्या आत नेला, एक 4π कॅन्सल होतात आणि फायनल टाइम पिरियडचा फॉर्म्युला काय बनतो, हा एक व्हर्जन आहे. दुसरा व्हर्जन असा बनतो, टाइम पिरियड इज √3π अपॉन g रो. हा कधी व्हॅलिड आहे, सॅटेलाइट क्लोज टू अर्थ फिरत असेल तर त्याचा टाइम पिरियड असा किंवा असा लिहू शकतो. बाकी मेन तर फॉर्म्युला हाच आहे, 2π√r³/gm. दिस इज द ऍक्च्युअल फॉर्म्युला.
क्लोज टू अर्थ इज अ स्पेशल केस. स्पेशल केस मध्ये व्हॅल्यू इज फिक्स्ड अर्थसाठी, आणि त्याला असं किंवा असं कसं पण लिहिता येतं. ओके, सो बघूया त्याच्यावरती काही फॉर्म्युले आहेत का, क्वेश्चन्स आहेत का. इमॅजिन अ लाइट प्लॅनेट रिव्हॉल्विंग अराउंड अ व्हेरी मॅसिव्ह स्टार in circular orbit. If the gravitational force between the planet and star is proportional to r raised to -5/2, आत्ताच केलं आपण इथून जर बघितलं, मागे मी इथं लिहितो, मागच्या स्लाइडवर एकदा जातो. आपण काय बघितलं टाइम पिरियडचा फॉर्म्युला, t इज 2π √r³ असं बघितलं ना. सो जर स्क्वेअरिंग केलं ना तर t² इज 4π² अपॉन gm, हा अख्खा कॉन्स्टंट प्रकार आहे, इंटू r³. t² प्रपोर्शनल टू r³ येतं. हे तेव्हाच करेक्ट आहे, ऍक्च्युअल मध्ये करेक्टच आहे, कारण की ऍक्च्युअल मध्ये आपण चालू करतो f इज g m1 m2 अपॉन r². आपण चालू असं करतो. ते म्हणतायत क्वेश्चन मध्ये ह्यावाल्या की जर स्टार्टिंगलाच f जो आहे फोर्स तो r ला इनव्हर्सली प्रपोर्शनल 5/2 ला असेल, हे असं दिलं असेल तर मग काय होईल. सेम स्टेप्स करायच्या जे आपण मागे केलेल्या. फोर्सचा फॉर्म्युला लिहायचा आहे g m1 m2 अपॉन r रेज टू 5/2 इज mv²/r, किंवा मी म्हणतो mv²/r कशाला लिहितो आपण, mr⍵² लिहूयात, बिकॉज ह्यापासून लगेच टाइम पिरियड मिळणार आपल्याला. सो एक मास कॅन्सल होईल, m2 m2, r खाली जाईल, gm अपॉन r रेज टू 5/2 आणि एक r रेज टू 1 विल मेक इट 7/2 इज ⍵². बरं, ⍵² काय असतो, 4π²/t². कुठून आला सर हा, तर ओमेगा असतो 2π/t, तो स्क्वेअर केला मी. सो t² चं रिलेशन 7 रेज टू t² इज प्रपोर्शनल टू r रेज टू 7/2 असं बनून जातो. सो विचारलं तेच आहे, t² कोणाला प्रपोर्शनल आहे, r रेज टू 7/2 ला. इथे तुम्हाला कुठलाही नंबर दिला की फोर्स असा आहे, मागच्या क्वेश्चन मध्ये काय दिला, फोर्स असा प्रपोर्शनल आहे, कसाही दिला, डेरिवेशन माहिती पाहिजे की इक्वेट कोण करतोय. सेंट्रिपिटल इज ऑलवेज इक्वेटेड विथ ग्रॅव्हिटी. फ्रॉम दॅट वी फाइंड इदर टाइम पिरियड, मागच्या प्रश्नामध्ये विचारलेली वेलॉसिटी. नेक्स्ट क्वेश्चन, सॅटेलाइट मूव्स अराउंड द अर्थ इन अ सर्क्युलर ऑर्बिट मेकिंग 1 revolution per day. If the second satellite moves in a circular orbit which moves around the earth once in 8 days, म्हणजे 1 revolution in 8 days, then what is the radius of the second satellite? इनडायरेक्टली आपल्याला दोन सॅटेलाइटचा टाइम पिरियड दिलेला आहे. पहिल्याचा टाइम पिरियड काय दिलाय, 1 डे. एक दिवसामध्ये एक रेव्होल्युशन करतोय कोण, पहिला सॅटेलाइट. आणि दुसरा सॅटेलाइट 8 दिवसांमध्ये एक रेव्होल्युशन करतोय, 8 डेज मध्ये. सो हा क्वेश्चन बेस्ड कशावरती आहे, हा क्वेश्चन बेस्ड आहे t² प्रपोर्शनल टू r³. ते म्हणतात सॅटेलाइट मूव्स अराउंड द अर्थ इन द सर्क्युलर ऑर्बिट ऑफ रेडियस r. पहिल्या वाल्याचं रेडियस r आहे, तुम्हाला विचारलं दुसऱ्या वाल्याचं रेडियस काय असेल, t² प्रपोर्शनल टू r³. t2/t1 चा स्क्वेअर विल बी r2/r1 चा क्यूब. t2/t1 8/1, डेज कशाला आर्स करायचंय, सेकंड्स कशाला करायचंय, 8/1 चा स्क्वेअर इज r2/r1 चा क्यूब. 8 चा स्क्वेअर इज 64, 64 चा क्यूब रूट घ्यावा लागेल तेव्हा r2/r1 मिळेल, आणि 64 चा क्यूब रूट इज 4. सो r2 मिळाला 4r1, r1 being 4, आन्सर येईल 4r. This question is very straightforward question based on Kepler's second law, t² proportional to r³. But we have not yet seen the Kepler's laws. आपण डायरेक्टली डेरिवेशन वरनच t² proportional to r³ बघितलंय आणि सॉल्व्ह केलाय. नेक्स्ट आहे केपलर्स लॉज ऑफ प्लॅनेटरी ऑर्बिट्स. तुम्हाला माहिती आहे केपलरचे 3 लॉज आहेत. पहिला आहे लॉ ऑफ ऑर्बिट, दुसरा आहे लॉ ऑफ एरिया, तिसरा आहे लॉ ऑफ पिरियड. लॉ ऑफ ऑर्बिट काय स्टेट करतोय की एव्हरी प्लॅनेट रिव्हॉल्व्स इन अराउंड द सन इन इलिप्टिकल ऑर्बिट सच दॅट सन इज प्रेझेंट ऍट वन ऑफ द फोकाय. इलिप्सला 2 फोकस असतात, AE,0 मायनस AE,0. तर एका फोकस वरती सन असतो आणि प्लॅनेट्स इलिप्टिकल ऑर्बिट मध्ये फिरतात. हा पहिला लॉ. दुसरा लॉ आहे लॉ ऑफ इक्वल एरिया, लॉ ऑफ एरिया. त्याचं म्हणणं असं आहे की लाईन जॉईनिंग
द प्लॅनेट अँड द सन स्वीप्स, हा जसा प्लॅनेट पुढे जाईल ना तसं ही लाईन काहीतरी एरिया स्वीप करत जाते. जसं की इथून इथपर्यंत प्लॅनेट गेला ना तर एवढा एरिया स्वीप केला तिने. तर लाईन जॉईनिंग सन अँड प्लॅनेट स्वीप्स इक्वल एरियाज इन इक्वल इंटरव्हल ऑफ टाइम. म्हणजे हा अख्खा चक्कर तुम्हाला माहिती आहे 12 महिन्यात 12 मंथ्स 1 इयर. एका महिन्यात इथून इथे गेला, इथून इथे जेव्हा 1 महिन्यात जाईल तेव्हा हा पण एरिया याच्या जेवढाच असेल. सो ऑब्व्हियसली ह्याचा ट्रायंगलचा बेस, ह्याचा हाईट जास्त आहे सो बेस छोटा आहे. इथे हाईट कमी म्हणून त्याला जास्त डिस्टन्स कव्हर करावा लागतोय हा एरिया सेम करायला. इट स्वीप्स इक्वल एरियाज इन इक्वल इंटरव्हल ऑफ टाइम. आणि हा जो लॉ आहे ना याला असं म्हणू शकतो आपण की इट्स एरियल वेलॉसिटी इज कॉन्स्टंट. व्हॉट इज एरियल वेलॉसिटी? एरियल वेलॉसिटी म्हणजे अमाउंट ऑफ एरिया द लाईन इज स्वीपिंग पर युनिट टाइम इज कॉन्स्टंट. एरिया that is swept through the line remains constant throughout the journey of the planet. आणि हा जो ऍक्च्युअल मध्ये तुम्हाला माहिती पाहिजे, हा जो सेकंड लॉ आहे ना हा कॉन्सिक्वेन्स कोणाचा आहे? इट इज कॉन्सिक्वेन्स ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम. अँग्युलर मोमेंटम कन्झर्वेशन पासून हा बनलेला लॉ आहे. व्हॉट इज कॉन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम? इफ देर आर नो एक्सटर्नल टॉर्क्स ऍक्टिंग ऑन द सिस्टम ऑफ बॉडीज देन इट्स अँग्युलर मोमेंटम रिमेन्स कॉन्स्टंट. म्हणजे जेव्हा प्लॅनेट लांब जातोय तर इनर्शिया वाढतोय म्हणून ओमेगा कमी होतोय म्हणून तो स्लो फिरतोय. बट जसा प्लॅनेट सनच्या जवळ येतोय तसं त्याचा इनर्शिया कमी होतोय म्हणून त्याची अँग्युलर स्पीड वाढतीये. तो जवळ आला की फास्ट निघून जातोय, परत स्लो होतोय, परत जवळ आला की फास्ट होतोय, परत स्लो होतोय. अँग्युलर मोमेंटम त्याचा कन्झर्व होतोय या प्रोसेसमध्ये. सो लॉ ऑफ ऑर्बिट, लॉ ऑफ एरिया आणि लॉ ऑफ पिरियड. टी स्क्वेअर प्रपोर्शनल टू, इथे आर क्यूब नाही म्हणत आपण ए क्यूब म्हणतो. ए काय असतो? ए असतो इलिप्सचा, हा असतो मेजर ऍक्सिस, ह्याची लेंथ असते 2a आणि हा असतो मायनर ऍक्सिस, ह्याची लेंथ असते 2b. सो आपण टी स्क्वेअर प्रपोर्शनल टू ए क्यूब घेतो. ए कोण असतो? सेमी मेजर ऍक्सिस. म्हणजे हे डिस्टन्स प्लस हे डिस्टन्स, अख्खा डिस्टन्स डिवायडेड बाय 2 करायचं, हे डिस्टन्स असतं, याला म्हणतात सेमी मेजर ऍक्सिस. टी स्क्वेअर प्रपोर्शनल टू ए क्यूब. सो केपलरचे लॉज थिओरॉटिकल आहेत बट क्वेश्चन्स त्याच्यावरती विचारले जातात. बघा अशा प्रकारचे क्वेश्चन्स आहेत. A planet is revolving around sun as shown in the elliptical path. The time taken in traveling CDA is greater than ABC. हे तर रॉंग आहे, कारण की एवढा एरिया आणि एवढा एरिया, बघा काय म्हणतात ते, C to A जायला जेवढा टाइम लागेल आणि A to C जायला B थ्रू जायला टाइम लागेल हा वेगळा असेल तर रॉंग. इक्वल असेल. टाइम टेकन टू ट्रॅव्हल फ्रॉम CDA इज लेस दॅन, लेस पण नाहीये. टाइम टेकन टू ट्रॅव्हल फ्रॉम DAB इज ग्रेटर दॅन BCD. बघा DAB म्हणजे सनच्या जवळून चाललाय, जवळून तो फास्ट जातो. सो DAB ला कमी टाइम, BCD ला जास्त टाइम. सो टाइम टेकन इन ट्रॅव्हलिंग DAB इज लेस दॅन BCD. ऑप्शन इज डेल्टा. DAB ला कमी टाइम लागेल कारण की सनच्या जवळ आहे, जेवढा सनच्या जवळ तेवढा फास्ट, सन पासून लांब स्लो. That is the logic. Planet of mass m moves around the sun of mass m in elliptical orbit. The maximum and minimum distances are r1 and r2. म्हणजे इलिप्स ड्रॉ करूयात, हा सन ड्रॉ करूयात. मॅक्सिमम डिस्टन्सला म्हटलंय r1 आणि मिनिमम डिस्टन्सला म्हटलंय r2. तुम्हाला विचारलंय टाइम पिरियड इज प्रपोर्शनल टू, वी नो दॅट टी स्क्वेअर इज प्रपोर्शनल टू ए क्यूब अकॉर्डिंग टू केपलर्स लॉ. टी स्क्वेअर प्रपोर्शनल टू ए क्यूब. बट ए काय असतो तर ए हे डिस्टन्सचा अर्धा असतो. सो टी स्क्वेअर विल बी प्रपोर्शनल टू r1 प्लस r2 बाय 2 द होल क्यूब. सो टी विल बी प्रपोर्शनल टू r1 प्लस r2 होल रेस टू 3 बाय 2. तुम्हाला 2 कुठे गेला? 2 तर कॉन्स्टंट आहे, तो प्रपोर्शनलिटी मध्ये निघून गेला. सो r1 प्लस r2 होल रेस टू 3 बाय 2. करेक्ट ऑप्शन इज ऑप्शन बी. झेपतंय? प्रत्येक क्वेश्चन तुम्हाला स्वतःला ट्राय करायचंय. ही गॅरंटी आहे की जर तुम्ही हा पूर्ण व्हिडिओ नीट बघितला, नीट क्वेश्चन सॉल्व्ह केले, तुमचं ग्रॅव्हिटेशन परफेक्ट होऊन जाईल. मे बी 1 तास, 1.5 तास, 2 तास लागतील. पॉज करून बघताना 2.5 तास लागतील. बट त्या 2.5 तासामध्ये विथ क्वेश्चन आपण सॉल्व्ह करतोय. सो तुमची प्रॅक्टिस पण होत आहे. नेक्स्ट क्वेश्चन. प्लॅनेट रिव्हॉल्व्स इन इलिप्टिकल ऑर्बिट. द कायनेटिक एनर्जी विल बी मॅक्सिमम ऍट. द कायनेटिक एनर्जी विल बी ऑब्व्हियसली मॅक्सिमम वेअर इट्स वेलॉसिटी विल बी मॅक्सिमम. Velocity will be maximum at the closest point.
Closest point is called as perigee and the farthest point is called as apogee. Closest point is also called as perihelion. Farthest point is called as apogee and aphelion. Okay. So perigee la farthest shortest point, perigee la maximum speed. Option is D. D will be maximum speed. Next question. Okay. So Kepler's laws of planetary motion झाले. आता नेक्स्ट शेवटचे काही पार्ट राहिले त्या टॉपिकचे. एनर्जीज असोसिएटेड विथ सॅटेलाइट्स. सिंपल. कायनेटिक, पोटेन्शियल, बाइंडिंग, टोटल आणि एनर्जीज झाल्यानंतर एस्केप वेलॉसिटी. सो लेट्स सी एनर्जीचा पॉइंट. एनर्जीज ऑफ सॅटेलाइट दोन केसेस आहेत. ए सॅटेलाइट इन ऑर्बिट, ऑर्बिट मधला सॅटेलाइट, आणि बी केस मध्ये सॅटेलाइट ऑन अर्थ. आता अर्थ वरती एखादा सॅटेलाइट असेल तर त्याला सॅटेलाइट म्हणणंच चुकीचं आहे. ऑब्जेक्ट ऑन अर्थ म्हणू शकतो आपण, बट कधी कधी प्रश्नामध्ये ते सॅटेलाइटच म्हणतात. सॅटेलाइट इज ऑन अर्थ सरफेस वगैरे वगैरे. सो ऑब्जेक्ट ऑन अर्थ म्हणू शकतो. सॅटेलाइट इन ऑर्बिट, जर ऑर्बिट मध्ये सॅटेलाइट फिरत असेल तर त्याच्याकडे या चारही एनर्जीज ऍक्टिव्ह मोड मध्ये असतात. आणि चारही एनर्जीज चे आपल्याला फॉर्म्युले माहित पाहिजे. कायनेटिक एनर्जी असते Gm अपॉन 2R. जेवढी कायनेटिक एक्झॅक्टली तेवढीच बाइंडिंग असते. Gm अपॉन 2R. जेवढी कायनेटिक, जेवढी बाइंडिंग एक्झॅक्टली तेवढीच टोटल असते, फक्त निगेटिव्ह असते. मायनस Gm अपॉन 2R. आणि पोटेन्शियल टोटलच्या डबल असते. फक्त डबल कराल तर इंटू 2 करावं लागेल. इंटू 2 कराल तर मायनस Gm अपॉन R. सो दीज आर द फॉर्म्युले फॉर सॅटेलाइट इन ऑर्बिट. आता इन ऑर्बिट मध्ये त्याला ट्रान्सफॉर्म करूया. क्लोज टू अर्थ झालं तर काय होईल? क्लोज टू अर्थ फिरत असतील तर छोटे आर बनतील मोठे आर. Gm अपॉन 2 मोठा आर मायनस Gm अपॉन मोठा आर मायनस Gm अपॉन 2 टाइम्स मोठा आर आणि Gm अपॉन 2R. नीट पहा, टोटल एनर्जी जेवढी निगेटिव्ह आहे तेवढीच पॉझिटिव्ह बाइंडिंग एनर्जी असते. टोटल एनर्जी निगेटिव्ह चा अर्थच हा आहे की सॅटेलाइट अर्थच्या इन्फ्लुएन्स मध्ये बाउंड आहे. त्याला सोडवण्यासाठी एवढी एनर्जी द्यावी लागणार आहे, एवढी एनर्जी प्रोव्हाइड करायची. आणि या सॅटेलाइट इन ऑर्बिट मध्ये जर ग्राफ विचारला की कसा येईल ग्राफ रेडियस वर्सेस एनर्जीचा, तर ऑब्व्हियसली एनर्जी पॉझिटिव्ह 2 आहेत आणि एनर्जी निगेटिव्ह 2 आहेत. सो 2 ग्राफ खाली 2 ग्राफ वरती येतील. एक ग्राफ तर बघा इनवर्स रिलेशन आहेत सगळे. सो रेक्टँग्युलर हायपरबोला टाइप ग्राफ येतो हा. सो हा जो ग्राफ मी ड्रॉ केलाय पॉझिटिव्ह, तो कायनेटिकचा पण आहे आणि बाइंडिंगचा पण आहे. बट पोटेन्शियल आणि टोटलचा ग्राफ असा येईल. पोटेन्शियल आणि टोटलचा ग्राफ असा येईल कारण की तुम्ही बघा टोटल एनर्जीच्या डबल पोटेन्शियल आहे ना. सो एका गिवन पॉइंटला समजा कायनेटिक एनर्जी होत असेल 100 तर बाइंडिंग पण 100 असेल. कायनेटिक पण 100, बाइंडिंग पण 100 आणि टोटल पण -100. बट त्याच लोकेशनला पोटेन्शियल होणार डबल म्हणजे -200. सो तो अजून खाली असतो ग्राफ. सो हा ग्राफ पोटेन्शियल एनर्जीचा आहे, हा टोटल एनर्जीचा ग्राफ आहे. ठीक आहे. हे सगळं जे लिहिलं आहे एव्हरीथिंग इज फॉर सॅटेलाइट रिव्हॉल्विंग अराउंड अर्थ सरफेस. टू फ्री एनी सॅटेलाइट, एखाद्या सॅटेलाइटला गोलगोल फिरणाऱ्या सॅटेलाइटला मुक्त करायचं अर्थच्या सरफेस पासून, अर्थच्या ग्रॅव्हिटी इन्फ्लुएन्स पासून त्याला फ्री करायचंय, तर त्याच्याकडे जेवढी कायनेटिक आहे तेवढीच एनर्जी अजून ऍड करावी लागते. म्हणजे काय करावं लागतं? टू फ्री एनी रिव्हॉल्विंग सॅटेलाइट. नीट ऐका काय, रिव्हॉल्विंग सॅटेलाइटला फ्री करायचं असेल, कुठल्याही इन्फ्लुएन्स अर्थच्या इन्फ्लुएन्स पासून फ्री करायचं असेल तर त्याला बाइंडिंग एनर्जी द्यावी लागेल. पण बाइंडिंग एनर्जी कायनेटिक एनर्जी सेम आहेत. सो त्याच्याकडे ऑलरेडी काहीतरी कायनेटिक एनर्जी आहे, त्याला अजून तेवढीच कायनेटिक एनर्जी द्यावी लागेल. सो टू फ्री एनी रिव्हॉल्विंग सॅटेलाइट कायनेटिक एनर्जी शुड बी डबल्ड. कायनेटिक एनर्जीला सिम्पली डबल करून टाका, तो गायब होऊन जाईल. कायनेटिक एनर्जी डबल कराल तर तो एस्केप होऊन जाईल. कायनेटिक एनर्जीला डबल करण्याची प्रोसेस काय?
मास तर बदलत नाही, वेलॉसिटीच बदलावी लागते. दॅट इज वेलॉसिटीला करा √2 टाइम्स. जर तुम्ही वेलॉसिटीला √2 टाइम्स कराल, कुठल्याही ऑर्बिटमध्ये सॅटेलाइट फिरतोय त्याची वेलॉसिटी √2 टाइम्स करून टाका, तो गायब होऊन जाईल, तो एस्केप होऊन जाईल. √2 टाइम्स करण्याला आपण मॅथमॅटिकली म्हणतो 1चं 1.41 करणं, √2 टाइम्स करणं म्हणजे 41% इन्क्रीज करा. ओके, वेलॉसिटीला 41% इन्क्रीज केल्याने किंवा कायनेटिक एनर्जीला डबल केल्याने, म्हणजेच कायनेटिक एनर्जीला 1चं 2 केल्याने, कायनेटिक एनर्जीला 1चं 2 केल्याने म्हणजे 100% इन्क्रीज केल्याने काय होऊन जातं, सॅटेलाइट होऊन जातो एस्केप. एस्केप होऊन जातो. पण कुठून एस्केप होतोय, रिव्हॉल्विंग सॅटेलाइट बद्दल चालू आहे सगळं. आपण एस्केप वेलॉसिटी बद्दल नाही बोलत. एस्केप वेलॉसिटीचा कॉन्सेप्ट हा याच्यामध्येच व्हॅलिड आहे. अर्थ वरती बसलेल्यांसाठी एस्केप वेलॉसिटी डिफाईन्ड असते. एस्केप वेलॉसिटी हा शब्द अर्थ वरती बसलेल्यांसाठी आहे, फिरणाऱ्यांसाठी नाही. फिरणाऱ्यांसाठी जी वेलॉसिटी आहे तेवढीच वेलॉसिटीच्या √2 टाइम्स करावी लागेल किंवा जी एनर्जी आहे कायनेटिक तेवढीच डबल करावी लागेल, तर तो एस्केप होऊन जातो. आता हे झालं ए पार्ट ऑर्बिट मधल्या सॅटेलाइट साठी. व्हॉट अबाउट द वन्स दोज हु आर रिव्हॉल्विंग, सॉरी द वन हु आर ॲट रेस्ट अर्थ सरफेस वरती, ऑब्जेक्ट ऑन अर्थ सरफेस, यांच्यासाठी एनर्जी कुठल्या कुठल्या व्हॅलिड आहेत. ऑब्व्हियसली कायनेटिक एनर्जी त्यांच्यासाठी 0 असते, बिकॉज अर्थवर बसलाय तर कसली एनर्जी, कायनेटिक तर 0. पोटेन्शियल असणार मात्र किती असणार माहितीये, -gm अपॉन मोठा आर, सरळ सरळ कॅपिटल आर स्मॉल आरचा संबंध नाहीये. अर्थ सरफेस वरती डिस्टन्स फ्रॉम सेंटर आर असतं, हीच त्याची टोटल एनर्जी असेल. आणि हीच टोटल म्हटल्यावरती बाइंडिंग एनर्जी जेवढी आहे ती आहे प्लस gmm/r. आणि इथून जर अर्थ वरती एखादा ऑब्जेक्ट ठेवलेला असेल, त्याला जर एस्केप करायचं असेल तर आपल्याला त्याला एवढी एनर्जी द्यावी लागते. आणि ही एनर्जी देण्याच्या प्रोसेसमध्ये आपण ऑब्व्हियसली फेकतो म्हणजे कायनेटिक एनर्जी देतो, तर किती वेलॉसिटी द्यावी लागते त्यालाच एस्केप वेलॉसिटी म्हणतात, विच इज द नेक्स्ट आर्टिकल. राईट नाउ आपण एनर्जी बेस्ड क्वेश्चन सॉल्व्ह करून घेऊ. क्वेश्चन वाचा. ट्राय टू सॉल्व्ह दिस क्वेश्चन. A satellite moves around the earth with the speed v. If the mass is m, then what is its total energy? तुम्हाला माहिती आहे त्याची टोटल एनर्जी तेवढीच असते जेवढी त्याची कायनेटिक असते, जेवढी त्याची बाइंडिंग असते, फक्त साइन निगेटिव्ह असते. सो कायनेटिक किती असते, ½ mv². स्पीड माहितीये, मास माहितीये, त्याची कायनेटिक कळाली, कायनेटिक कळाली तेवढीच निगेटिव्ह करा, टोटल मिळाली. सिंपल. टोटल एनर्जी इज ½ mv². दुसरा, the ratio of kinetic energy required to be given to a satellite to escape the Earth's gravitational field. नीट आहे का, कोणाकोणाचा रेशिओ विचारलंय, रेशिओ ऑफ कायनेटिक एनर्जी रिक्वायर्ड टू बी गिवन टू अ सॅटेलाइट टू एस्केप अर्थ ग्रॅव्हिटेशनल फील्ड टू कायनेटिक एनर्जी नीडेड टू बी गिवन सो दॅट सॅटेलाइट मूव्स इन अ सर्क्युलर ऑर्बिट जस्ट अबाव अर्थ एटमॉस्फिअर इज. क्वेश्चन थोडासा समजण्या पॉइंट ऑफ व्ह्यू डिफिकल्ट आहे, बट ते काय म्हणतायत, अर्थ सरफेस वरती एक ऑब्जेक्ट आहे. बघा मी तुम्हाला सांगितलं अर्थ वरच्या ऑब्जेक्टला ते ऑब्जेक्टच्या ऐवजी सॅटेलाइट म्हणतात. सो एक सॅटेलाइट आहे, हा सॅटेलाइट अर्थ सरफेसवर बसलाय. दोन गोष्टी करायच्या. नंबर 1, याला किती कायनेटिक एनर्जी द्यायची सो दॅट तो काय होऊन जाईल, एस्केप होऊन जाईल. आता अर्थ वरती बसलेल्या सॅटेलाइटला एस्केप करायचं असेल तर किती एनर्जी द्यावी लागते, -gmm/r एवढी एनर्जी द्यावी लागते, बाइंडिंग एनर्जी द्यावी लागते. सो किती एनर्जी द्यावी लागेल, ke1, g मोठा मास अपॉन r, ही ke1 आहे. दुसरं विचारलंय की किती कायनेटिक एनर्जी लागेल की तो सर्क्युलर ऑर्बिट मध्ये सेट होईल. त्याला किती एनर्जी द्यावी लागेल सो दॅट तो सर्क्युलर ऑर्बिट मध्ये सेट होईल. आता सर्क्युलर ऑर्बिट कुठे, क्लोज टू अर्थ, जस्ट अबव अर्थ एटमॉस्फिअर म्हणजे क्लोज टू अर्थ. तर क्लोज टू अर्थ मध्ये त्याला फिरवायला किती एनर्जी द्यावी लागेल. आता नीट बघा, अर्थ सरफेस वरती त्याची टोटल एनर्जी किती होती, टोटल एनर्जी अर्थ सरफेस वर किती होती, -gmm/r. बिफोर इनिशियली एवढी होती. आणि जो सॅटेलाइट अर्थच्या जवळ फिरतोय त्याची टोटल एनर्जी किती आहे, त्याची टोटल एनर्जी आहे -gmm/r
Gm/2r. सो किती एनर्जी दिली तर हे दोघांचं सबट्रॅक्शन, फायनल मायनस इनिशियल. जर सॉल्व्ह कराल तर तुम्हाला कळेल किती एनर्जी दिली माहिती का, Gmm/2r. सेकंड केस मध्ये एवढी एनर्जी द्यावी लागेल. त्या दोघांचा रेशिओ विचारला, त्या दोघांचा रेशिओ येईल 2:1. हा 2 वर जाईल, बाकी सगळं कॅन्सल होईल. ऑब्व्हियसली एस्केप करायला डबल एनर्जी लागणार आहे. तुम्हाला समजतंय, एस्केप करायला 200 एनर्जी लागणार आहे आणि गोल फिरवायला 100च लागणार आहे. कारण की तुम्हाला माहिती असलं पाहिजे की 100 जेव्हा लागतीये, अजून 100 दिली तर तो एस्केप झाला असता, कारण की कायनेटिक डबल केली तर तो एस्केप होतो ना. सो नुसतं गोल फिरवायला 100 लागते, पण एस्केप करायला 200 लागते. सो 2:1 इज द आन्सर फॉर दिस क्वेश्चन. 2 सॅटेलाइट्स आर रिव्हॉल्विंग ऍट डिस्टन्स r and 7r. r आणि 7r वरती 2 सॅटेलाइट फिरतायत. r आणि 7r त्यांच्या टोटल एनर्जीचे रेशिओ काय असतील, कायनेटिक एनर्जीचे रेशिओ काय असतील बघा. टोटल एनर्जी रेशिओ, कायनेटिक, सगळे रेशिओज टोटल असू देत, कायनेटिक असू देत, पोटेन्शियल असू देत, हे सगळे डिस्टन्सला इनव्हर्स प्रपोर्शन आहेत. इनव्हर्स प्रपोर्शन आहेत. हा, त्यांच्यामध्ये 2 फॅक्टर वगैरे असेल, बट प्रपोर्शनॅलिटी तर इनव्हर्स आहे. सो टोटल एनर्जी पहिल्या सॅटेलाइटची अपॉन टोटल एनर्जी दुसऱ्या सॅटेलाइटची विल बी दुसऱ्याचा रेडियस अपॉन पहिल्याचा रेडियस. आणि रेडियस काय असतो, पूर्ण डिस्टन्स r प्लस h. तर दुसऱ्याचा हाईट किती आहे, हाईट अबाव अर्थ सरफेस 7r आहे ना. सो r प्लस 7r म्हणजे 8r आणि पहिल्या सॅटेलाइटचं r प्लस r म्हणजे 2r. सो रेशिओ किती येतोय, 4:1. सो तिन्ही एनर्जीचा रेशिओ 4:1 येणार आहे. 4:1, 4:1 तिन्ही एनर्जीचा रेशिओ येईल. सो असं येईल. आता दुसरा, रेशिओ ऑफ देअर टोटल एनर्जी इज 4, पोटेन्शियल अँड कायनेटिक एनर्जी इज ऑल्सो 4. दुसरा ऑप्शन, रेशिओ ऑफ द टोटल एनर्जी इज 5, रेशिओ ऑफ द पोटेन्शियल इज 2. सो ऑब्व्हियसली करेक्ट आन्सर इज ऑप्शन ए. A particle of mass 10 gram is kept on a surface of a uniform sphere of mass 100 kg and radius 10 centimeter. Find the work done against gravitational force between them to take the particle away from the sphere. एक आहे स्फिअर, 100 किलोचा स्फिअर आहे, त्याचा रेडियस 10 सेंटीमीटर आहे, त्याच्यावर एक पार्टिकल 10 ग्रॅमचा ठेवला आहे. या पार्टिकलला या स्फिअरच्या इन्फ्लुएन्स पासून इन्फिनिटीला न्यायचं आहे, तर किती वर्क करावं लागेल. म्हणजे बेसिकली बाइंडिंग एनर्जी विचारली. फक्त अर्थच्या ऐवजी तो स्फिअर दिलाय. बाइंडिंग एनर्जी विचारली, कितीने तो बाइंड झालाय, जेवढी एनर्जी लागेल ती एनर्जीच वर्क करावं लागेल, बाइंडिंग एनर्जी. आणि हा पार्टिकल आता ऑर्बिट मध्ये वगैरे फिरत नाहीये, त्या स्फिअरच्या रेस्टला आहे. सो बाइंडिंग एनर्जी फॉर ऑब्जेक्ट ऑन अर्थ सरफेस रेस्टला काय असतो फॉर्म्युला, Gmm/r. खतम. ऑन सरफेस हा असतो. सो हा 10 ग्रॅमचा पार्टिकल आहे, व्हॅल्यूज टाकूयात. 20/3 इंटू 10⁻⁻11. तुम्हाला सांगितलं मी जी ची व्हॅल्यू काय असते. मास ऑफ दॅट स्फिअर इज 100 kg, 100 इंटू मास ऑफ दिस इज 0.01. 10 ग्रॅम म्हणजे 0.01 किलोग्रॅम, डिवाइडेड बाय डिस्टन्स किती आहे, रेडियस किती आहे, रेडियस 10 सेंटीमीटर आहे म्हणजे 0.1. हे तर कॅन्सल होणार आहे. हे 10⁻⁻1, 10⁻11, 10⁻10 होणार आहे. सो आता 6.67 इंटू 10⁻10 जूल. करेक्ट ऑप्शन इज ऑप्शन बीटा. या प्रश्नामध्ये अर्थ पासून एखादा ऑब्जेक्टला न्यायचं जे लॉजिक आहे तेच लॉजिक इथे एक्सपेक्टेड आहे. वर्क डन टू टेक द ऑब्जेक्ट अवे फ्रॉम द स्फिअर. स्फिअरला अर्थ अज्युम केलं, ऑब्जेक्टला सॅटेलाइट अज्युम केलं आणि सॉल्व्ह करून बाइंडिंग एनर्जी कॅल्क्युलेट केली बेसिकली. नेक्स्ट क्वेश्चन, हाऊ मच एनर्जी विल बी नेसेसरी फॉर मेकिंग अ बॉडी ऑफ 500 kg एस्केप फ्रॉम द अर्थ. परत एकदा, अर्थ पासून ऑब्जेक्टला एस्केप करायचंय, सरफेस पासून ऑब्जेक्ट रेस्टला अर्थ वरती, त्याची बाइंडिंग एनर्जी असते Gmm/r. जी ची व्हॅल्यू 20/3 इंटू 10⁻11. मास ऑफ अर्थ 6 इंटू 10⁻24. मास ऑफ द ऑब्जेक्ट 500 kg अपॉन रेडियस ऑफ अर्थ 6400. किलो इज 10⁻3. किलोमीटरचं मीटर केलं मी. आता पहा, 3 2 2 इंटू 500 इज 1000 म्हणजे 10⁻3. 10⁻3 10⁻24 किंवा 10⁻3 आणि 10⁻3 कॅन्सल. 10⁻24 10⁻−11 इज 10⁻13.
20/6400. 2 0 गेले तर हा 10⁻11 झाला. 20/64 आहे तर मी काय करतो, 1 0 आला तर 200/64 करून टाकतो. 200/64 म्हणजे हा 10⁻10 झाला. 200/64 करायचंय. 200/64 इंटू 10⁻10. 64 च्या टेबलमध्ये 64 3 जा 192 192, 63 जा 180 असतं ना. हा ऑलमोस्ट 3 जा येतोय आणि 3 वाले ऑप्शन्स इथे नाही आहेत जास्त. 3 च्या वरती एकच ऑप्शन 10⁻10 आन्सर आहे. युनिट्स चेक करा. व्हॅल्यूज आन्सर कम्स आउट टू बी ऑप्शन ए. ओके, सो binding energy of satellite on earth surface was very very important. Binding energy on earth surface काय काय एनर्जीज असतात. कायनेटिक असते 0, पोटेन्शियल असते -gm/m/r, टोटल असते तेवढीच आणि बाइंडिंग असते एवढीच एनर्जी पॉझिटिव्हली द्यावी लागेल आपल्याला. त्याला आपण बाइंडिंग एनर्जी म्हणतो. ही बाइंडिंग एनर्जी द्यायची तर कशी द्यायची, तर आपण ऑब्जेक्टला पकडतो आणि जोरात त्याला फेकतो. सो ही बाइंडिंग एनर्जी दिली जाते कायनेटिक एनर्जीच्या फॉर्म मध्ये. युझिंग हाफ एम त्या वेलॉसिटीने फेकावा लागतो तो एस्केप होण्यासाठी ve². आणि सॉल्व्ह कराल तर तुम्हाला एस्केप वेलॉसिटी मिळेल √2gm/r. रिमेंबर हा फॉर्म्युला फ्रॉम अर्थ सरफेस असतो. फ्रॉम अर्थ सरफेस सगळी एस्केप वेलॉसिटीचे फॉर्म्युले अर्थ सरफेस वरून आहेत. यू हॅव टू थ्रो फ्रॉम अर्थ सरफेस. ऑलरेडी रिव्हॉल्विंग नाही. ऑलरेडी रिव्हॉल्विंगला मी सांगितलंय तुम्हाला की कायनेटिक एनर्जी डबल करावी लागते किंवा वेलॉसिटी √2 टाइम्स करावी लागते तर तो एस्केप होतो. हे अर्थ सरफेस वरती एवढी द्यावी लागते. अर्थ साठी सगळ्या व्हॅल्यूज पुट केल्या तर अर्थ सरफेस पासून 11.2 किलोमीटर्स पर सेकंड इज द एस्केप वेलॉसिटी फॉर प्लॅनेट अर्थ. एस्केप वेलॉसिटी ची व्हॅल्यू ही आहे. त्याचा फॉर्म्युला आहे. ह्याचे व्हेरिएशन्स चेक करूयात काय काय बनतात. एस्केप वेलॉसिटीचा अजून एक व्हेरिएशन असा बनतो, जीएम ला gr² टाकू शकतो. जर टाकला तर 2gr बनतो. आणि अजून एक व्हेरिएशन असा बनतो, जर मासला व्हॉल्यूम इंटू डेन्सिटी टाकलं आणि व्हॉल्यूम 4/3 πr³ असतो ना व्हॉल्यूम, तो टाकला तर काय बनेल √2g/r. आणि मासला काय टाकतो मी व्हॉल्यूम इंटू डेन्सिटी. तर सॉल्व्ह केल्यावर बघा काय येईल 8πg⁻3. हे सगळं रूटच्या आतमध्ये. r आणि r³ चा r² रूटच्या बाहेर गेल्यामुळे असं बनेल. सो एस्केप वेलॉसिटी r वर प्रपोर्शनल आहे, डेन्सिटीच्या रूट वर प्रपोर्शनल आहे. हे पण एक रिलेशन बनतं. एस्केप वेलॉसिटी ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी वर कशी डिपेंडेंट आहे, रेडियस वर कशी डिपेंडेंट आहे, मास ऑफ द प्लॅनेट वर कशी डिपेंडेंट आहे, रेडियस ऑफ प्लॅनेट वर कशी डिपेंडेंट आहे, हे सगळे त्याचे रिलेशन्स बनतात. ओके, सो एस्केप वेलॉसिटीचा फॉर्म्युला इज √2gm/r. दुसरा फॉर्म्युला √2gr. तिसरा फॉर्म्युला √r बाहेर 8πg⁻3. and त्याच्यावरती बेस्ड क्वेश्चन्स. Let's solve questions on escape velocity now. Ratio of radius of planets. Planets चे रेडियस, प्लॅनेट ए आणि प्लॅनेट बी चा रेडियसचा रेशो किती दिलाय r. आणि त्यांचे ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीज GA/GB किती दिले x. तुम्हाला विचारले व्हॉट इज द रेशो ऑफ एस्केप वेलॉसिटीज. सिंपल क्वेश्चन आहे. एस्केप वेलॉसिटी √2gr असतो. सो त्यांचे g आणि r दोघांचे रेशो दिले असतील तर एस्केप वेलॉसिटी चे रेशो काय असतील √r × x असतील. एस्केप वेलॉसिटी चे रेशो, एस्केप वेलॉसिटी ऑफ प्लॅनेट ए अपॉन प्लॅनेट बी विल बी r/r × x रूट मध्ये. ऑप्शन इज ए. सिंपल आहे ना, या फॉर्म्युलावर बेस्ड आहे. इथून काय येईल एस्केप वेलॉसिटी ऑफ फर्स्ट अपॉन एस्केप वेलॉसिटी ऑफ सेकंड इज √g1/g2 r1/r2. बरं, दोघांचे रेशो आहे, याचं नाव दिलंय x आणि याचं नाव दिलंय r. टाका √rx. ऑप्शन ए. सिंपल क्वेश्चन. VP and VE denotes escape velocity of Earth and other planet. VE stands for Earth, VP stands for planet. ज्या प्लॅनेटचं रेडियस ट्वाइस आहे, डेन्सिटी सेम आहे. बरं, डेन्सिटी वाला एस्केप वेलॉसिटीचा फॉर्म्युला आठवत असेल तुम्हाला तर तो असा आहे
ते म्हणतात डेन्सिटी सेम आहे, रेडियस डबल आहे. जर रेडियस डबल असेल त्या प्लॅनेटची तर त्याची एस्केप वेलॉसिटी पण डबल असली पाहिजे. डेन्सिटी वाला फॉर्म्युला वापरला. एस्केप वेलॉसिटी ऑफ द प्लॅनेट शुड बी डबल ऑफ अर्थ. ऑप्शन सी. ऑप्शन सी काय म्हणतोय, अर्थची एस्केप वेलॉसिटी त्या प्लॅनेटच्या हाफ आहे, म्हणजेच त्या प्लॅनेटची एस्केप वेलॉसिटी अर्थच्या डबल आहे. ऑप्शन इज सी. समजतंय? सो एस्केप वेलॉसिटीचे क्वेश्चन्स. कायनेटिक एनर्जी नीडेड टू प्रोजेक्ट अ बॉडी मास एम फ्रॉम सरफेस टू इन्फिनिटी. किती कायनेटिक एनर्जी लागते? मगाशी सांगितलं जेवढी बाइंडिंग एनर्जी आहे तेवढीच कायनेटिक एनर्जी लागते सरफेस वरून, आणि त्याचा फॉर्म्युला आहे GMM/R. बट ते म्हणतात की आन्सर mg मध्ये काढा, छोट्या mg मध्ये. तर आपल्याला माहिती आहे gm काय असतो. gm तर g असतो gm/r². सो gm काय असेल, gr². gr² हा m पुढे लिहितो मी अपॉन r. सो आन्सर येईल mgr. mgr एवढी एनर्जी दिली तर तो एस्केप होऊन जाईल. कायनेटिक एनर्जी नीडेड टू प्रोजेक्ट द सॅटेलाइट अप टू इन्फिनिटी. क्वेश्चन पुढचा. दिस इज व्हेरी इंटरेस्टिंग क्वेश्चन. नीट वाचा क्वेश्चन, नीट वाचा. हा क्वेश्चन आहे ज्यामध्ये असं म्हणतात की मास ऑफ अर्थ इज गिवन. तर अर्थला किती कंप्रेस करावा लागेल, किती छोटा करावा लागेल, इतकं छोटा करावा लागेल सच दॅट त्या अर्थची एस्केप वेलॉसिटी वाढून लाईटची स्पीड होऊन जाईल, स्पीड ऑफ लाईट होऊन जाईल. असं जर झालं की अर्थला कंप्रेस केलं, बघा एस्केप वेलॉसिटी तुम्हाला माहिती आहे, एस्केप वेलॉसिटी रेडियस आणि डेन्सिटीवर डिपेंड करतो. सो आपण डेन्सिटी जेवढी कंप्रेस करू तेवढी डेन्सिटी वाढणार आहे. डेन्सिटी वाढत जाईल वाढत जाईल वाढत जाईल, एवढी वाढून जाते डेन्सिटी. एक पॉइंटला असं होऊन जाते की एस्केप वेलॉसिटी लाईटच्या स्पीडला क्रॉस करते. त्या ठिकाणी दिस होल प्लॅनेट अर्थ बिकम्स ब्लॅक होल. नाउ दिस इज कम्प्लिटली हायपोथेटिकल केस. आता सध्या आपल्याला फक्त कॅल्क्युलेशन पर्पजने सॉल्व्ह करायचंय. सो एस्केप वेलॉसिटी घ्यायची आहे 3 × 10⁸ इज इक्वल टू फॉर्म्युला √2gm/r. आपल्याला फाइंड करायचं किती r ला हे शक्य होणार आहे की अर्थची एस्केप वेलॉसिटी लाईटच्या स्पीडला इक्वेट होईल. स्क्वेअरिंग करूयात. 9 × 10⁻16 इज टू g ची व्हॅल्यू 20/3 10⁻−11 6 × 10⁻24/r which is asked, right? 3 2s 2 2s 4 4 into 2 is 8, so 80 2 2 2 80 into 10⁻13 is r वरती जाईल. 9 × 10⁻16 खाली जाईल. 9 9 जा 81 9 9 जा 81. So 9 × 10⁻³ will be the radius. 9 × 10⁻³ म्हणजेच मिलीमीटर. आन्सर इज 9 मिलीमीटर. जेव्हा अर्थ तुम्ही 9 मिलीमीटर छोटा करून टाकाल तर तो ब्लॅक होल बनून जाईल. 9 मिलीमीटर जेवढा छोटासा अर्थ बनला तर इट बिकम्स अ ब्लॅक होल. Okay, so these were the numericals. Now some theoretical points are left. Quickly we will cover these points. First is projection of satellite. See, अर्थ सरफेस वरून आपण सॅटेलाइटला वर घेऊन जातो. प्रोजेक्शन कसं केलं जातं? मल्टी स्टेज रॉकेट असतं. फर्स्ट स्टेज ऑफ रॉकेट मध्ये सॅटेलाइट इज टेकन डिझायर्ड हाईट. एवढ्या वरती घेऊन जातात की तो ऍटमॉस्फिअरच्या बाहेर जाईल, आणि त्यानंतर त्याला रोटेट करून हॉरिझॉन्टल पुश दिला जातो. हॉरिझॉन्टल पुश देताना आपण जर तो पुश एक्झॅक्टली क्रिटिकल दिला तर तो सर्कल मध्ये फिरतो. सो हा क्रिटिकल वेलॉसिटी दिली तर असं फिरतो. सो हॉरिझॉन्टल वेलॉसिटी ऑफ प्रोजेक्शन इज इक्वल टू क्रिटिकल असेल तर ही कंडिशन. बट जर चुकून हॉरिझॉन्टल वेलॉसिटी ग्रेटर दॅन क्रिटिकल दिली तर तो इलिप्टिकल फिरतो. इलिप्टिकल फिरतो. जर मी वेलॉसिटी लेस दॅन क्रिटिकल दिली तरी तो इलिप्टिकल फिरतो. पण या इलिप्स मध्ये प्रॉब्लेम आहे. या इलिप्स मध्ये जर हा पेरिजी, बघा यामध्ये क्लोजेस्ट पॉइंट जो आहे तो ऍटमॉस्फिअरच्या आत आला जर तर तो अर्थच्या आतमध्ये स्पायरली पडू शकतो. जर क्रिटिकल पेक्षा जास्त दिली तर तो आउटर इलिप्स करतो. आपण स्पीड वाढवत गेलो तर तो अजून मोठा इलिप्स करेल, अजून वाढवली तर अजून मोठा इलिप्स करेल. एक पॉइंट असा येईल की जेव्हा आपण त्याला एस्केप वेलॉसिटी देऊ तेव्हा तो पॅराबोलिक पाथनी एस्केप होऊन जाईल. पॅराबोलिक पाथनी एस्केप होऊन जाईल. जर आपण इक्वल टू एस्केप दिली तर, एस्केप पेक्षा कमी दिली, क्रिटिकल पेक्षा जास्त दिली तर, एस्केप पेक्षा कमी क्रिटिकल पेक्षा जास्त दिली तर तो इलिप्स परफॉर्म करतो. इथे सर्कल परफॉर्म करतो. क्रिटिकल पेक्षा कमी दिली तर इलिप्स परफॉर्म करतो.
वेलॉसिटी नाही दिली तर तो स्ट्रेट लाईननी खाली पडतो, स्ट्रेट लाईन. जर आपण एस्केप पेक्षाही जास्त वेलॉसिटी दिली ना तरी तो एस्केप होतो, पण यावेळेस हायपरबोलिक पाथनी एस्केप होतो जेव्हा वेलॉसिटी एस्केप पेक्षा जास्त दिली जाते. आणि जर वेलॉसिटी खूपच जास्त दिली, स्पीड ऑफ लाईटनी जर काही तुम्ही त्याला दिली वेलॉसिटी, तो ऑलमोस्ट स्ट्रेट लाईन ट्रॅव्हल करेल, ऑलमोस्ट स्ट्रेट लाईन. ओके, सो इट इज द जर्नी फ्रॉम स्ट्रेट लाईन टू स्ट्रेट लाईन, इलिप्स, सर्कल, ellipse, parabola, hyperbola, straight line. Zero velocity, infinite velocity. These are possible trajectories of a satellite while projecting. Spiral path इथे possible आहे inner ellipse ला. जर inner ellipse चा closest point earth atmosphere च्या आत आला, it will lose energy and fall down. Next point is geostationary satellites. आता satellites वेगवेगळ्या प्रकारचे असतात. theoretical point आहे, हा फक्त कव्हर करतो मी. आपण बघितले की सॅटेलाइट चा टाइम पिरियडचा फॉर्म्युला असतो 2π √r + h होल क्यूब अपॉन gm. आणि जर क्लोज टू अर्थ असेल ना, क्लोज टू अर्थ, h आपण 0 घेतो आणि टाइम पिरियड असतो 84.6 मिनिट, म्हणजे साधारण दीड तास. म्हणजे जे सॅटेलाइट अर्थच्या जवळ फिरणारे असतात ते दीड तासात गोल फिरत असतात, दीड तासात. पण जर आपण थोडे सॅटेलाइट लांब नेले तर त्यांचा टाइम पिरियड वाढेल, दीडच्या ऐवजी 2 तास होईल. अजून लांब नेले 3 तास होईल, अजून लांब नेले 4 तास होईल. असं करत करत आपण सॅटेलाइट्सला खूप लांब घेत गेलो तर एक पॉइंट असा येतो जेव्हा आपण सॅटेलाइट्सला 36,000 किलोमीटर्स लांब नेतो, सॅटेलाइट्सला 36,000 किलोमीटर्स लांब नेतो अर्थ पासून, तेव्हा जेव्हा ते फिरणारे सॅटेलाइट्स असतात त्यांचा टाइम पिरियड 1.5, 2, 3, 4, 5 तास नाही तर अख्खा 24 तास असतो. सो असे सॅटेलाइट्स जे 36,000 किलोमीटर्स अर्थ पासून लांब आहेत आणि ते सर्कल मध्ये फिरतायत, त्यांचा टाइम पिरियड 24 आवर्स आहे. आणि असे सॅटेलाइट जर अर्थच्या इक्वेटोरियल प्लेन मध्ये असतील फिरणारे, इक्वेटोरियल प्लेन मध्ये, तर इक्वेटोरियल प्लेन मध्ये काय बेनिफिट मिळेल, आणि इक्वेटोरियल प्लेनचा बेनिफिट असा मिळेल की अर्थ जसं फिरतंय तर अर्थ वरती समजा एक सिटी आहे, तर ही सिटी एक 24 तासानंतर परत इथे येणार आहे. तो सॅटेलाइट पण नेमका त्याच्या सिटीच्या वर असेल तर तो पण 24 तासानंतर इथे येणार आहे. सो ती सिटी आणि तो सॅटेलाइट त्या सिटीच्या बरोबर वर आहे समजा, तर इट विल अपियर स्टेशनरी फ्रॉम द अर्थ सरफेस. अर्थ सरफेस वरनं असं वाटेल तो थांबलेला आहे, तो गोल फिरताना दिसेल. म्हणून त्याचं नाव आहे जिओ स्टेशनरी सॅटेलाइट. अर्थ सरफेस पासून तो स्टेशनरी वाटतो, हेन्स इट इज कॉल्ड एज जिओ स्टेशनरी सॅटेलाइट. व्हॉट यू मस्ट नो, फर्स्ट थिंग, इट इज 36,000 kilometers from Earth. Second thing, its time period is 24 hours. Third thing, it revolves west to east. Earth कसं फिरतंय, सन राइजेस फ्रॉम ईस्ट टू वेस्ट ना, म्हणजे अर्थ रोटेट्स फ्रॉम वेस्ट टू ईस्ट. अर्थ वेस्ट टू ईस्ट फिरतंय, सॅटेलाइट पण वेस्ट टू ईस्ट फिरतो. कुठल्या प्लेन मध्ये, इक्वेटोरियल प्लेन मध्ये फिरतात. इक्वेटोरियल प्लेन मध्ये फिरले पाहिजे. असे 24 तासात फिरून काय उपयोग नाहीये, अर्थ तासा फिरणार आहे, मग स्टेशनरी राहणार नाही. स्टेशनरी राहण्यासाठी इट शुड रिव्हॉल्व इन इक्वेटोरियल प्लेन. हा, देर आर सम पोलर सॅटेलाइट्स, पण पोलर सॅटेलाइट जे असतात ते जिओ स्टेशनरी नसतात, त्यांचे वेगळे पर्पज असतात. दे आर युज्ड फॉर मिलिटरी पर्पसेस, स्पाय पर्पज साठी वापरले जातात. त्यांचे टाइम पिरियड पण कमी असतात, एका पर्टिक्युलर जागेवर ते 5, 6, 10 वेळा जातात दिवसात. ओके, सो जिओ स्टेशनरी सॅटेलाइट इज अ थियोरटिकल पॉइंट. प्लीज डू कव्हर दॅट पॉइंट एज वेल इन युअर प्रिपरेशन. काही क्वेश्चन्स आहे बघूयात. चूज द करेक्ट स्टेटमेंट for the following. The radius of orbit of geostationary satellite depends upon. Radius कोणावर डिपेंड करेल, the time period is 2π √r³ जिओस्टेशनरी सॅटेलाइटला टाइम पिरियड जो आहे तो फिक्स्ड असतो 24 आवर्स. तर त्याचा रेडियस कोणावर डिपेंड करतो. सो बघा, रेडियस 1, 2, 3 गोष्टींवर डिपेंड करेल. r³ will be dependent on gm आणि t ना, बघा ना, gmt. So radius of orbit of geostationary satellite depends upon mass of satellite. No, mass of satellite तर कुठेच नाहीये. सो मास ऑफ सॅटेलाइट वाले ऑप्शन उडवून टाकतो मी पहिले. हा 2 गेलाय. मास ऑफ अर्थ, मास ऑफ सॅटेलाइट. मास ऑफ सॅटेलाइटचा तर दूर पर्यंत संबंध नाही ना रे. हे 3 ऑप्शन गेले की एकच राहिला, gmt. सिंपल. सो क्वेश्चन मध्ये काहीतरी डिफिकल्टी बनवली असती जर मास ऑफ सॅटेलाइट
एक दोन ठिकाणी नसतं दिलं. Radius of Earth is r, angular speed is omega, acceleration due to gravity is g. The cube of radius of geostationary satellite. Radius चा क्यूब काय असेल? T is equal to 2 pi under root r cube by gm. कोणाचा क्यूब विचारलाय? क्यूब ऑफ रेडियस ऑफ ऑर्बिट. रेडियस ऑफ ऑर्बिटचा क्यूब विचारलाय. ठीक आहे. आता आपल्याला माहिती की अर्थची अँग्युलर वेलॉसिटी ओमेगा आहे आणि जिओस्टेशनरी सॅटेलाइट साठी हा टाइम पिरियड आहे. सो आपल्याला ओमेगा 2 बाय टी ने मिळू शकतो. टी जर काय 24 असेल, 24 आवर्स, तर व्हॉट विल बी 2 पाय बाय टी? इट विल बी अँग्युलर वेलॉसिटी ऑफ अर्थ. सो टी खाली घेऊन जाऊ. सो 1 इज इक्वल टू 2 पाय बाय टी म्हणजे कोण झाला? ओमेगा अंडर रूट आर क्यूब बाय जीएम. स्क्वेअरिंग करतो मी. 1 इज इक्वल टू ओमेगा स्क्वेअर आर क्यूब बाय जीएम. व्हॉट विल बी आर क्यूब? आर क्यूब विल बी gm upon omega square. If you remember, what is gm? It is gr square. So answer is gr square upon omega square. Gr square upon omega square. Option is beta. टाइम पिरियडच्या फॉर्म्युला वरून जिओस्टेशनरी वर्ड वापरलाय म्हणून मला कळालं की 2 पाय बाय टाइम पिरियड विल गिव्ह मी अर्थ रोटेशनल स्पीड. ओमेगा मिळून जाईल. ओके. नेक्स्ट क्वेश्चन. A geostationary satellite is taken into orbit such that its radius is twice as that of initial radius. What is the period of its revolution in second orbit? पहिल्या ऑर्बिट मध्ये 24 तास आहे. तर आता त्याचा रेडियस डबल केला तर आता नवीन टाइम पिरियड काय असेल? टी स्क्वेअर प्रपोर्शनल टू आर क्यूब. सो T2 अपॉन T1 स्क्वेअर इज R2 अपॉन R1 क्यूब. आधीचा रेडियस जो होता त्याच्या डबल रेडियसला नेलाय ना. सो हा झाला 8 इज T2 अपॉन 24 चा स्क्वेअर. रूट घेतला तर T2 अपॉन 24 इज 2 रूट 2. सो T2 आला 48 रूट 2 आवर्स. ऑप्शन इज सी. बघा क्वेश्चन्स पटपट सॉल्व्ह करायचे आहेत. तुम्हाला क्वेश्चन सॉल्व्ह कसे करायचे यासाठी कॉन्सेप्ट सांगतोय. तुम्ही पॉज करून ट्राय करायचे. ट्राय करून नंतर मग सोल्युशन बघायचे. आयडियली दिस इज द वे. ओके. सो नेक्स्ट, probably the last question. A geostationary satellite is revolving around Earth. To make it escape, velocity कितीनी वाढवावी लागेल? मी तुम्हाला सांगितलंय जिओस्टेशनरी काय कुठलाही सॅटेलाइट असू देत, त्याला एस्केप करायचं असेल तुम्हाला तर त्याची कायनेटिक एनर्जी तुम्हाला काय करावं लागते? डबल. किंवा वेलॉसिटी काय करावं लागते? √2 टाइम्स. म्हणजे किती पर्सेंट वाढवायचे? 41% वाढवायचे आहे. सो करेक्ट ऑप्शन इज ऑप्शन ए फॉर दिस क्वेश्चन. सो दिस वॉज द लास्ट क्वेश्चन ऑफ द टॉपिक ग्रॅव्हिटेशन. लेक्चर नक्कीच खूप मोठा झाला होता, बट आय होप तुम्हाला सगळे कॉन्सेप्ट कळाले असतील क्लिअरली. हा पूर्ण लेक्चर नीट बघून झाल्यावरती नोट्स बनवून झाल्या असतील तर तुम्ही याच्या पुढे PYQ सॉल्व्ह करा. या पर्टिक्युलर पीपीटीच्या मी शीट PDF बनवून तुम्हाला लिंक मध्ये प्रोव्हाइड करेन डिस्क्रिप्शन मध्ये. सो ती डाउनलोड करू शकता तुम्ही रेफरन्सेस साठी. आय होप नीट समजल्या असतील गोष्टी. काही पॉइंट्स तुम्हाला डाउट्स असतील तर तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये सांगा. बाकी दॅट्स इट फॉर टुडेज सेक्शन. लेट्स मीट इन द नेक्स्ट सेशन. द नेक्स्ट टॉपिक इज probably the next topic according to the sequence is thermal properties of matter. So let's meet in the next session guys with the new topic, thermal properties of matter. Thank you so much.